नमस्कार मित्रांनो, नमस्कार. खजिना, साठवणीतल्या आठवणीतल्या कविता, पुस्तकं आणि बरंच काहीच्या या आजच्या भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते. तुम्ही कसे आहात सगळे? काय चाललंय? आय नो अवघड असणार आहे आणि आता आणखीन जास्त जास्त अवघड वाटायला लागण्याची शक्यता आहे, कारण 31 तारखेपर्यंत आता आणखीन आपला लॉकडाऊन एक्सटेंड झालाय. सो आय नो सगळेजण खूप हार्डशिप्समधनं जात असाल. काळजी घ्या, घरात थांबा. पण जसं आपलं ठरलंय की कोरोनाबद्दल शक्यतोवर काहीही बोलायचं नाही, त्या पद्धतीने आपण आजही कोरोनाबद्दल काहीच बोलणार नाही आहोत. हळूहळू मित्र जमायला लागलेत. रोहित हॅलो, हाय आदित्य, हाय सिड, विलास नमस्कार, नमस्कार नमस्कार. तर मित्रांनो, आज जो आपला मित्र येणार आहे इथे, तो तर तुम्हाला माहितीच आहे सगळ्यांना. आयुष्यावर बोलू काही असं म्हणत माझ्या अख्ख्या पिढीला, खरं तर माझ्या थोड्या आधीपासूनच्या पिढीला ज्याने पुन्हा एकदा मराठी कवितांकडे अक्षरशः खेचून आणलं आणि त्याच्यानंतर आजतागायत ज्याच्या कविता असतील, ज्याची गाणी असतील, ही आपल्या सगळ्यांच्या ओठांवरती आहेत. ही अशी व्यक्ती आहे जी कुठल्याही पद्धतीच्या ऑडियन्सशी संवाद साधू शकते, कुठल्याही वयाच्या ऑडियन्सशी संवाद साधू शकते. त्याची गाणी लहान मुलांनाही तितकीच आवडतात आणि त्याची गाणी 70-80 वर्षाच्या आजी आजोबांनाही तितकीच आवडतात आणि हे मी स्वतः बघितलंय. अशी ही कमाल व्यक्ती आहे. संदीप खरे अर्थातच आज आपल्याला जॉईन होणार आहे खजिनामध्ये. मला माहितीये तुम्ही सगळेजण डेस्परेटली संदीपची या कार्यक्रमात वाट बघताय, त्यामुळे मी प्रयत्न करते त्याला इथं ऍड करायचा. तो आलाय का आपण बघूयात. संदीप अजून ऑनलाईन आलेला दिसत नाहीये. संदीप, तू इथं ऑनलाईन आलास की मला एक फक्त हाय पाठव प्लीज. मला तुला ऍड करता येईल, म्हणजे तोपर्यंत मी तुम्हा सगळ्यांशी बोलते. काय कसं काय चाललंय मला सांगा बरं जरा. अधोक्षाश हाय, आणि मी तुझी कमेंट वाचली, तुला ठिक्कर बिल्ला नाव खूप आवडलं, थँक्यू सो मच. तर ठिक्कर बिल्लाबद्दल सुद्धा अनेकांचे प्रश्न आले होते की ठिक्कर बिल्ला काय आहे. बेसिकली ठिक्कर बिल्ला हे मी आणि वरदनी, आम्ही दोघांनी मिळून चालू केलेलं एक बॅनर आहे. या बॅनर अंतर्गत, या संस्थेअंतर्गत वेगवेगळ्या प्रकारचे चांगले चांगले कार्यक्रम तुमच्या साठी घेऊन यायची इच्छा आहे. आता बघूया ते सगळं कसं मॅनेज होतंय. संदीप आलाय आणि मी त्याला वेटिंग फॉर संदीप खरे. हाय. हाय, हॅलो, हाय. काय म्हणते? वेलकम. थँक्यू. आणि सगळ्यांना हॅलो, तुझं हाय. सगळे प्रचंड संख्येने जॉईन झालेत आणि तुला भेटायला भयानक उत्सुक आहेत. खूप वाव. लोकांच्या, म्हणजे खूप लोकांची अशी फरमाईश होती हा कार्यक्रम चालू केल्यापासून की हा. संदीप ह्या कार्यक्रमात कधी येणार. हा, अरे वा. येस. बरं मला सांग, त्यामुळे फायनली झालं. हे हा, ऐकू येतंय मी बोलतोय ते? हो येत येत, ओके. व्यवस्थित ऐकू येते. गुड गुड. कसा आहेस तू सगळ्यात आधी? सुशेगाद. निवांत. रोहन. छान. एकदम आदर्श वातावरण आहे माझ्यासाठी. खूप आराम, खूप आराम. एकच गोष्ट मिस करतोय फक्त मी, की भटकायला जे मला आवडतं प्रचंड, ते जरा बंद झाल्यावर माझी गोची झाली आहे. पण अदरवाईज छान आहे. फार सुंदर आहे. वा. खरं तर थोडस माझं तसं झालंय त्या पद्धतीचंच, कारण हो. आता मला या आरामाची सवय लागली. हो. नाही, आणि चांगलं आहे खूप म्हणजे आराम. आपल्याला अ, थांब थांबून मागे बघितल्यानंतर कधी कधी कळतं ना की आपण फार अनावश्यक बोललो आणि फारच काही गरजच नव्हती. तसं काही गरज नव्हती अशा अनेक गोष्टी कळतात बघ या लॉकडाऊनमध्ये,
की आपण उगाचच करत होतो करेक्ट इतके दिवस. करेक्ट करेक्ट करेक्ट. तसं पण तसं झालं. सध्या तुम्ही तिघही आता मग घरी आहात का? कसं चाललंय तुमचं काय शेड्यूल? तिघही घरी आहोत. शेजारीच आई बाबा पण घरी आहेत. आणि आम्ही खूप मजा करतो. मजा करतो अशा ह्याने करतो की कॅरम पत्ते वगैरे हे तर सगळं आहेच आहे. पण अ, खूप वर्षानंतर असं झालं असेल की मुलगी पण बिझी नाही आहे, बायको पण बिझी नाही आहे, आणि मी पण बिझी नाही आहे. बायको बिझी असते तर कुठल्याही घरामध्ये बायको जनरली बिझीच असते. तिला बिचारीला सुट्टी नसते. पण त्यातल्या त्यात मी नाक खुपसून काही काही करायचा प्रयत्न करत असतो. अर्थात 100 90 वेळा ती मला म्हणते की त्यापेक्षा तू बाहेर बसलास तर मला जास्त मदत होईल. मदत नको करू. हा. किंवा तू नुसतं बोल माझ्याशी, आयुष्यावर बोललास तरी चालेल, पण बोल. हम्म. आणि मग आम्ही काय बसतो. हा, मला एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट सापडली आता, जी मला अनेक वर्ष मनामध्ये होती. मी सध्या हा. आईवडिलांना पुस्तकं वाचून दाखवतो. हा. ओ आणि वाव, हा तू हे मला मध्यंतरी मी एक वाचलं, तू कुठेतरी बोललास ना हे, मला वाटतं हो. पेपर आणि मी मध्ये परत किंवा कुठे. परत 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 अशासाठी सांगतो आहे, प्रत्येक लाईव्ह मध्ये एवढ्यासाठी सांगतो आहे की सगळ्यांना आव्हान आहे माझं की करून बघा. हे फार फार गोड प्रकार आहे. म्हणजे असं नाही की आपल्या आई वडिलांना वाचता येत नाही किंवा वगैरे, किंवा कोणाकोणाच्या येत पण नसेल. दोन्ही केसमध्ये मला असं वाटतं की तुम्ही वाचून दाखवणं, हे दोन दृष्टीने त्यांना खूप आवडतं. एक म्हणजे आपला मुलगा आपल्याजवळ बसून आपल्याला वेळ देतोय, आपल्याला वाचून दाखवतोय ते. आणि तुम्ही काय वाचताय त्याच्यावरती पण आहे. आता मी गोनीदांचं दास डोंगरी राहतो ते वाचून दाखवलं. हो. नंतर वा वा वा. तुका आकाशा एवढा ते वाचून दाखवलं. सध्या जगन्नाथ कुंठे त्यांचं नर्मदे हर म्हणून पुस्तक आहे. मग येस. काय झालं माहितीये, ते मुद्दामून अशासाठी निवडलं ना की माझ्या आई वडिलांना पण भयंकर हिंडायची हौस आहे. म्हणजे तुला, म्हणजे आता 70ला आहेत दोघे जण. पण हा. आत्ता गेले 4 महिन्यापूर्वी ते जवळजवळ दोघेच जण कारनी 1.5 महिना मध्य प्रदेश, नंतर गुजरात, राजस्थान असं त्यांचं ते भटकून आले जवळजवळ 1.5 महिना. काय कमाल. हो. आणि तो ऑक्सिजनच आहे त्यांचा. तर सुपर रे. आल्यावर आईला थोडंसं बरं नव्हतं, त्याच्यामुळे काहीतरी इन्फेक्शन सारखं झालं होतं. एवढ्यातली गोष्ट नाही, त्याच्यामुळे कोरोना वगैरे काही नाही, जुनी गोष्ट आहे. तर लगेच हे लोकांना सांगायला नाही तर. डिस्क्लेमर द्यायला लागतं. तर तसं काही नाही आहे. पण मग त्याच्यानंतर ती अशी घरात बसू नये, बाबा पण घरात बसू नये, आणि मग मी शेवटी नर्मदे हर पुस्तक उचललं. त्याच्यामध्ये काय आहे की त्याने जी नर्मदा परिक्रमा केली होती परिक्रमा. जगन्नाथ, तर त्याचं सगळं वर्णन आहे. आणि ते ऐकताना दोघांना इतकं मजा वाटते की हां, मग इकडून अमरकंटक करून इकडे पोचलो, वाटेत झोपडी लागली, मग शेतकऱ्यांनी नर्मदे हर म्हटलं, मग तिथे हातावर भाकरी घेऊन आम्ही खाल्ली वगैरे. तर ते वर्णन वाचताना जरा इतकं ते छान वाटतं चेहऱ्यावरती. असं मला वाटतं की काय चला, मस्त. श्रावण बाळासारखं कावडीत बसून जरी हिंडता नाही आलं तरी पुस्तकावरती बसून त्यांना हिंडवता येते मला. सो सो आय फील व्हेरी गुड, आय फील व्हेरी गुड. मजा येते करायला. सो स्वीट. पण ऍक्च्युली ही कल्पना केवढी मस्त आहे यार, की खरंच करायला पाहिजे. थँक्यू. आवाज कमी येतोय माझा. मुलगी म्हणते आवाज हा, कमी येतोय. थोडासा थोडासा कमी येतो कारण काही लोक पण खाली मला ना म्हणतायत की हेडफोन लावला आवाज की खूप. त्रास होतो समोर, म्हणून मी ते शक्यतो टाळत होतो. बघतो मी. पण हरकत तू नाही, लावून बघ. थोडासा मोठ्याने बोललास तर तरी चालू शकेल ना, कारण म्हणजे आवाज येतो आहे, घे. थोडा कमी येतोय फक्त. मग काय ऐकू सासू? मी आज ऐकणार म्हणजे तू काय काय ऐकवणार आहे त्याची उत्सुकता मला आणि इथे सगळ्या लोकांना. लोक तुला शपथ म्हणजे खोटं वाटेल मी इतक्यांदा सांगतेय, पण मी प्रत्येक कार्यक्रमाच्या शेवटी लोकांना सांगायचे की प्लीज तुम्ही सांगा या कार्यक्रमामध्ये तुम्हाला कोणाला ऐकायला आवडेल किंवा कोणाला बघायला आवडेल. तर मॅक्सिमम रिक्वेस्ट या तुझ्या नावाच्या होत्या. अरे त्यामुळे वा. मी आज घाईघाईने काही ऐकवायला लागले तर मारतील लोक मला जरूर. गॉड इज काइंड. नाही, पण मला लोकांना असं सांगायचंय की स्पृहा आणि मी खूप वर्ष झाली आम्ही एकमेकांना ओळखतो आहोत. आम्ही अनेक कार्यक्रम केले. स्पृहाला एक मनस्वी अभिनेत्री, नंतर कविता ती करते, निवेदन करते उत्तम उत्तम कार्यक्रमांचं, आणि उत्तम उत्तम निवेदन करते. तर खूप वर्ष मी ओळखतोय. आणि तुला आठवतं आपण पहिल्यांदा कुठे, मला वाटतं गणेश कला क्रीडामध्ये आपण पहिल्यांदा कविता एकत्र वाचली होती, आणि तो किस्सा मला सांगायला आवडेल. त्याचं कारण
हे अगदी ऐकायला ठरलं होतं आमचं. आमचं अजिबातच ठरलं नव्हतं की एकत्र कविता वाचायची. आणि हा त्यावेळेला पण मी दाढी वाढवली होती. मला असं उगाचच आठवलं. कारण कधीतरी मध्ये एक मी पुस्तक आपला फोटो बघितला होता जुना आपला. तर मी त्यावेळेला मला असं हा तर ते मला आठवलं असं. एनिवे तर आमचं असं झालं की एकदम मग आपण नुसतंच काहीतरी बोलण्यापेक्षा कविता वाचूया. मग कुठली कविता तर त्यावेळेला हो. एक अशी संवादात्मक कविता कुठली तरी होती. मग ती आम्ही खूप घाईघाईने 15 मिनिटं अगोदर बसवली होती दोघांनी. आणि जवळजवळ 15 वर्ष रिहर्सल करतो या आत्मविश्वासाने स्टेजवरती सादर केली. तरी फार तर ते खूप पण काय गंमत मस्त आली. मजा आली होती की नाही? मजा मला आली, तर मजा आली. धमाल आली होती त्या कार्यक्रमात. खूप खूप आणि मजा तो आली असा होती. म्हणजे गंमत आहे. आता त्या कार्यक्रमाची गंमत आणखीन एक अशी आहे की अदरवाईज तो कार्यक्रम खूप कंटाळवाणा होता. आणि ती या आपण ज्या करमणूक कविता आम्हाला म्हणायला मिळाल्या तेवढीच त्यातली चांगली गोष्ट होती त्या अख्ख्या कार्यक्रमात. करमणूक शोधली आपण म्हणजे. लोकांचं तर जाऊ हो दे, ऍक्च्युली. आपणच एवढे कंटाळलो होतो की काहीतरी थ्रिल आयुष्यात आणूया म्हणून असं ऐकायला पिठलं बनवलं होतं आपण ते. पण मजा आली. तर मी सांगायचा मुद्दा असा की तिला अनेक वर्ष ओळखतो. आणि तिचं पुस्तक प्रकाशित होण्यापूर्वी सुद्धा तिच्या कविता मी पाहिलेल्या आहेत. तर येस. आणि आज कवी कवी असा संवाद आहे. त्याच्यामुळे अर्थातच लेडीज फर्स्ट यासाठी मी तुला विनंती करतो की काहीतरी छान तू ऐकव आणि मैफिलीला सुरुवात कर. मी ऐकवते कारण हो, या कविता एकतर आपण सगळ्यांना विचारतो की तुम्ही सुद्धा तुमची फरमाईश हो, काही असेल तर सांगा हो, कवितांची. तर एकाने लोपामुद्रा या कवितेचीच माझ्या फरमाईश केली होती. हो. तर या कवितेचा एस्पेशली आज ऐकवण्यामागचं कारण असं आहे की संदीप जे म्हटला की माझ्या पुस्तकाच्या आधीपासनं त्याने माझ्या कविता पाहिल्या आहेत. सो आमचा एक ग्रुप होता बरं का, सगळ्या कविता आवडणाऱ्या मंडळींचा, जो जितेंद्र जोशीने केला होता. आणि त्याच्यात आम्ही दोघंही होतो. सो मी त्याच्यात माझ्या कविता पोस्ट करायचे आणि ही कविता सुचल्यानंतर मी तिकडे पाठवली होती. तर हा. संदीपचा मला असा एक मेसेज आला की थोडं एक ओळ अशी आहे ज्याच्यात जरा गडबड आहे, तर ती प- सुधारायला पाहिजे. पण तो मी तर पर्सनलवर केला माझा होता येस. आणि तो. हो, त्याने ग्रुपवर माझा अपमान ऐकला. त्याने मला पर्सनल मेसेज टाकून असं सांगितलं की ह्याच्यात अशी अशी चूक आहे, ती सुधारायला पाहिजे. आणि एकूणातच माझा अभ्यास अगाध असल्यामुळे मी त्याला म्हंटल, मला ते लिहिलंय एकदा, ते झालं तर झालं, आता मला नाही कळत त्याच्यात काय करायचं ते. तर मला तूच मदत कर आणि तूच सांग की आता हे मी कसं काय त्या मीटर मध्ये कसं बसवू एक्झॅक्टली. पण तर तू हे यातला केलंस ना, तू हे केलंस ना, तर ही किती चांगली हा गोष्ट आहे की निदान मी चांगलं सांगितलं वाईट सांगितलं गोष्ट वेगळी आहे. पण काहीतरी यापेक्षा वेगळं असू शकते ही शक्यता तुझ्या डोक्यात आली की नाही. तर परवा मला एका हो कवयित्रींनी मला कविता पाठवली. म्हणजे कविता पाठवली, कवयित्री नको म्हणाला, पण एक कविता पाठवली त्यांनी. तर ती बाकी मीटरमध्ये होती ती, पण एका ठिकाणी चूक होती बरं का. तर हा. अजून शब्दाऐवजी अजूनच एवढं केलं असतं तर ते झालं असतं वगैरे. तर मी त्यांना ते खूप घाबरत घाबरत ते पाठवलं की मला मला काय होतं, कोणाची कविता हा काही फरक नाहीये. पण कविता वाचताना ती त्यात काही खटकलं तर त्रुटी राहू नये असं आपल्याला वाटतं ना, ऑब्व्हियस. करेक्ट सो आहे. मी हा करेक्ट. सो मी नको तिथे आपली सवय आहे ना, तसं मी सांगितलं त्यांना की एवढंच केलं तर बरं होईल. तर त्या म्हणल्या की मी पत्रकारच आहे मुळात, मी कवी नाहीच आहे. अहो म्हणलं ते ठीक आहे, पण पाठवली कविताच ना तुम्हाला. तर मग कविता पत्रकार म्हणून तुम्हाला अशी मुभा थोडीच आहे की मीटरमध्ये नाही लिहायचं असं. बरोबर. मग त्या मला म्हणल्या की हे माझं एक्सप्रेशन एकदा आलं ते आलं. आता त्यात मीही बदल करू शकतो. म्हणलं ठीक आहे, बरोबर आहे एक बार तुमचं. जो मैंने कमिटमेंट कर दी. वरती एक्सप्रेशन एवढंच बदलत होतं की अजूनच्या ऐवजी अजूनच असं काहीतरी होतं. म्हणजे तर ते काही फार म्हणजे बरं, पण ठीक आहे. तर मला सांगायचा मुद्दा असा की अ, अ, तू ते एवढं ऍक्सेप्ट केलं होतंस आणि तू बदलही केलास तू त्याच्यामध्ये. तर हो हो. हा कारण ते तेवढासा तो बदल केल्यामुळे ती कविता इतकी छान आणखीन वाटायला लागली. माझी अं, सूचना स्वीकारल्यामुळे नाही सांगत, फक्त मला असं वाटतं की या अनुषंगानेच पटकन मला सुचलं ते बोलतो की कविता ही जन्मभर शिकत जाण्याची प्रोसेस आहे. म्हणजे सो असं असं होत नाही की अब बन चुके यार, असं होणारच नाही. म्हणजे तुम्ही मीटरमध्ये लिहिल्यानंतर सुद्धा अनेक प्रकारे मीटरमध्ये लिहू शकता. तोच मीटर पाळूनही वेगवेगळ्या प्रकारे करू शकता. तर हे जसं लोक खूपदा कवितेला ग्रँटेड धरतात ना,
तितकं नाहीये सोपं. कसं खरे. होतं, गाताना माणूस बेसूर झाला ना, तर 100 99 लोकांना कळतं सुद्धा की हा बेसूर गातोय. पण कविता म्हणजे काय, शेवटी आपण जे शब्द घेऊन ही वाक्य म्हणतो की अहो 2 किलो तांदूळ द्या, आज भाजी आणली, किंवा काल गावाला गेलो होतो, हे शब्द सगळे वापरतो आणि ते सगळेच जण शब्द वापरतात. सो बरेच किती खरं. जणांना असं वाटतं की आता हे याची कविता झाली. सलील फार मस्त म्हणला होता एकदा. लोकांना काही काही असं वाटतं की आडवं लिहिलं की लेख आणि उभं लिहिलं की कविता. तर तसं तसं नाही होत. पण तुला गंमत म्हणजे या वर्णनामध्ये मी इतक्या कविता ठेवू शकते ना रिसेंटली वाचनात आलेल्या माझ्या. बापरे, मी खूप भीतीदायक असते असं माझाच साऊंड मला आ- ऐकून आ- वाटलं. अभिप्राय द्यायला पण मी खूप घाबरतो, माहितीये का तुला. कारण खोटं बोलावं तर आपल्याला आवडत नाही, खरं बोलावं तर समोरच्याला आवडत नाही. मात्र असं जाऊ दे. आपण म्हणजे मला एवढंच सांगायचं, यात कोणाची निंदा नाही, नालस्ती नाही. परंतु क्रिएटिव्ह काम करणाऱ्या प्रत्येकाचा काही ना काही फॉर्म ठरलेला असतो. तर बरेचदा खरं. आपला फॉर्म सापडत नाही. चांगली जी कथा लिहितात त्यांना चांगली कविता लिहिता येईल असं नाही. चांगली कविता लिहितात त्यांना कथा लिहिता येईल असं नाही. पण या गोष्टी आपल्या आपण ताडून पाहिल्या पाहिजेत. आणि लोकांपेक्षा सुद्धा आपल्यासाठी, की आपल्याला आपलं माध्यम सापडल्यावरती जास्त मजा येते यासाठी. यामध्ये मजा येते. कोणाविषयी काही गैर बोलण्याचा किंवा कोणाची कुचेष्टा करण्याचा तर मुळीच हेतू नाही. पण या निमित्ताने खरोखर मला असं वाटतं की हे तपासायला पाहिजे, एवढंच. प्लीज, आता मी खूप मध्ये ये. बोललो. तुझ्या कवितेपर्यंत जाता जाता तो पूल बराच लांबला. त्याच्यामुळे प्लीज प्लीज कविता ऐकव. मी आता पण अगदी मी सांगते, बोलणार नाही. कविता वाचायला सुरुवात करायच्या आधी आपले काही मित्र आहेत, आपलं लाईव्ह सेशन ऐकतात. ऋषिकेश जोशी आहेत, क्या बात आहे. ते हाय करतायत. प्राजक्ता माळी आहे, हाय प्राजक्ता. मधुरा आहे नमस्कार. वेलणकर. आणि मधुरा ते नमस्कार. म्हणते की माझ्या पुस्तकातल्या पण सगळ्या चुका संदीपनेच सुधारल्या, असंही ती सांगते. मधुरा लोक ताईचं पण पुस्तक. लोकांचं असं इम्प्रेशन होणार आहे की या चुका काढत बसतो बघ तुला. तर पुन्हा एकदा मी असं सांगते की संदीपच्या चुका काढतो, त्याने आमचा फायदा झालाय. बरं, सर्व त्यामुळे कलाकार मित्रांना नमस्कार. छान वाटलं. येस. सो ती जी कविता होती जी सुधारण्यासाठी संदीपने मदत केली, ती ही कविता होती. हो. लोपामुद्रा पुस्तकातली लोपामुद्रा ही कविता. आता आता कळू लागे दुःखाची ही भाषा. आता आता कळू लागे दुःखाची ही भाषा. मनावर कोरताना अस्फुटल्या रेषा. हा उधळते रानभर कुणी स्वप्न लूट. हा. उधळते रानभर कुणी स्वप्न लूट. हम्म. कोमेजून निजे कुठे एक बाळ मुठ. बर. पाणावती डोळे तरी ओठावरी हसू. हा. पाणावती डोळे तरी ओठावरी हसू. षड्जाचे रूप लागे सांजवेळी दिसू. वा. अंधारली वाट तिला चांदणे लगडे. हम्म. अंधारली वाट तिला चांदणे लगडे. साईहून मऊ होती स्पर्श ते कोरडे. वा. माझे असणे तसे अशी चिरनिद्रा. हा. माझे असणे घेतसे अशी चिरनिद्रा. विरुनी तुझ्यात उरे एक लोपामुद्रा. विरुनी तुझ्यात उरे एक लोपामुद्रा. वा 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 वा. अशी ही कविता आहे. आणि यातली जी षड्जाचे रूप लागे सांजवेळी दिसू ही ओळ आहे, त्याच्यामध्ये मी काहीतरी असं वेगळंच थोडंसं लिहिलं होतं. एक 4-5 अक्षरी काहीतरी शब्द आला होता तो, आणि मला कळत नव्हतं की त्याच फिलिंगचा आणि त्याच अर्थाचा असा एक्झॅक्टली कुठला शब्द पाहिजे. तर हा षड्जाचे हा शब्द संदीपने मला सांगितलाय. ती ओळ त्याने मला सुधारित. सो अरे थँक्यू. पण माय प्लेजर. आणि असं होतं बघ, आपल्याला असं आता सगळ्यांना काही सांगायला जात नाही आपण, पण काही काही ठिकाणी आपल्याला नाही राहत, आपण सांगतोच की बाबा हे. आणि कारण त्या माणसाचं आपल्याला माहिती असतं ना की तो खूप प्रामाणिकपणे करतोय, ऑनेस्टली करतोय. सो आपल्याकडनं करायलाच पाहिजे. मी आता एक तुला असं ऐकवतो की कवितेविषयी आपण मगाशी बोललो किंवा कविता लिहिण्याविषयी मगाशी बोललो ना. हो. तर एक कालांतराने अशी स्टेज येते. काय होतं की बरेचदा सुरुवातीच्या काळामध्ये विशेषतः ना, की आपण असं पेन घेऊन खूप वेळ असं असं करत बसतो बघ की
इथे काय बरं, इथे काय बरं, आता काय बरं, काय राहिलंय बरं लिहायचं, काय राहिलंय असं. तर तर त्याच्या आता गेले काही, आता किती, 14 एप्रिलला सुचलेली कविता आहे मला, ही अजून फेअर पण नाही केली. तर आपल्या या कार्यक्रमासाठी पहिल्यांदाच मी ही ऐकवतोय की कविते असं वा शीर्षक वा, आहे त्याचं. इर्षाद. कविते असं त्याचं शीर्षक आहे. की ती जी ओढ असते ना, ती कशी कशी पाहिजे, की झपाटणार असशील तर झपाट पहिल्या 2-4 क्षणातच. हा. सवयीने केवळ तुझ्यासोबत रुळायचं नाही. की कवितेने ना असं धरलंच पाहिजे मानगुट, की बस लिह. की झपाटणार असशील तर झपाट पहिल्या 2-4 क्षणातच. सवयीने केवळ तुझ्यासोबत रुळायचे नाही. गचांडी धर आणि खेच ओठांशी. गचांडी धर आणि खेच ओठांशी. उपचारांचे आळसे वळसे घ्यायला वेळच उरला. वा वा. उपचारांचे आळसे वळसे घ्यायला वेळच उरला नाही. काय असते ते इथेच, आत्ताच, एवढे शिकवले आहे इथवरल्या आयुष्याने. काय असते ते इथेच, आत्ताच, एवढे शिकवले आहे इथवरच्या आयुष्याने. भूतकाळ, भूतकाळ केव्हाच गुडूप झालाय क्षणाक्षणांच्या झुडपामागे. भूतकाळ केव्हाच गुडूप झालाय क्षणाक्षणांच्या झुडपामागे. आणि नुसतेच पोकळ वायदे केलेले पाहिले आहेत भविष्याने. आणि नुसतेच पोकळ वायदे केलेले पाहिले आहेत भविष्याने. जाणणारच असशील तर वीज होऊन कोसळ. नुसतेच नको पाघळणाऱ्या मेणाचे थेंब थेंब चटके. जाळणारच असशील तर वीज होऊन कोसळ. नुसतेच नको पाघळणाऱ्या मेणाचे थेंब थेंब चटके. टाक हळुवार रांगोळी ठिणग्यांच्या ठिपक्यांची. टाळ हळुवार रांगोळी ठिणग्यांच्या ठिपक्यांची. आणि लगडू देत एका क्षणावरती सहस्र बेचिराग झटके. आणि लगडू देत एका वा. क्षणावर सहस्र बेचिराग झटके. आणि शेवटच्या 4 ओळी आहेत की राजनागाचा सडसडीत स्नायुमत्त फणा होऊन मृत्यूची भूल भारणी पाडत चुंबन दंश होऊन ठाक. राजनाग, वा. किंग कोब्रा, त्याच्याकडे वा. पाहिलं ना की कसं तुम्ही ना हिप्नोटाईज होता, मेस्मराईज होता. त्यांनी एकदा का तुमच्या समोर तो फणा काढला. मी एकदा एका सर्पोद्यानात गेलो होतो कात्रजला आमच्या इथे. तर मला आठवतंय तो असा त्यांनी त्या दिवशी होता फॉर्च्युनेटली तिथे. आणि त्या बुंद्यावरती तो असा फणा काढून आला. मला आठवते मी जवळजवळ 35 मिनिटं फक्त त्याच्याकडे बघत बसलो. हलूच नाही शकत तुम्ही. नाही, नाही. राजनागाचा सडसडीत स्नायुमत्त फणा होऊन मृत्यूची भूल भारणी पाडत चुंबन दंश होऊन ठाक. सांड या चिरगुटावर तुझे लाव्हा तप्त जहर. सांड या चिरगुटावर तुझे लाव्हा तप्त जहर. आणि उरू दे वहीच्या पानावर फक्त चिमुटभर राख. वा वा वा. झपाटणार असशील तर झपाट पहिल्या 2-4 क्षणातच. अशी क्या ती बात है, कविता. क्या बात है. एक धनंजय म्हणून आहेत, त्यांनी लिहिलंय शेवटची ओळ खास संदीप खरे सिग्नेचर टाईप ओळ. हम्म. खूप खूप थँक्यू. वा वा वा, क्या बात है. खूपच येस. मस्त. आणि प्राजक्ता पण आली आहे म्हणलीस ना तू. हो हो हो. तिला पण धन्यवाद, ती ऐकत असेल तर. कारण तिने पण आता मध्ये कविता माझी एक वाचली होती ह्याच्यामध्ये, कुठल्या तरी लाईव्ह सेशन मध्ये तिने वाचली होती ती कविता. येस. प्राजक्ता पण खूप वाचत असते, कारण तिला अतिशय आवड आहे वाचनाची. हो. हो. तिची ती येस. कविता आहे आणि ना, ती तिला मी आता त्यानंतर आमचा काही योग आला नाही बोलायचा. पण तिच्यासाठी वाचतो आणि आपण कवितांचाच कार्यक्रम आहे. सो आय थिंक हो, काही आपल्याला असं म्हणजे तू ऐकवशील ते असं आहे. तर ती कविता होती, त्याचं नाव इथे मी ही धरा दासिता यांची असं ठेवलंय. पण मनात त्याचं नाव आहे ब्रेव्ह हार्ट, असं त्याचं नाव आहे. कारण ब्रेव्ह हार्ट नावाचा एक सिनेमा आला होता बघ. सिनेमा होता. हो. तर तो मी बघून आल्यानंतर रात्री मी आणि बहीण बघायला गेलो होतो. रात्री घरी आल्यानंतर ते सगळं झपाटलो होतो मी त्यांनी. तर ते लिहून काढली कविता. तर मी प्राजक्तासाठी एवढ्यासाठी सादर करतो की मला ते लिहिताना काय डोक्यामध्ये होता टेम्पो किंवा काय लय होती, ते सांगण्यासाठी करतो आहे. की व्यर्थ हे सारे चटाहो एक हे ध्यानात राहो. व्यर्थ हे सारे चटाहो एक हे ध्यानात राहो. मूठ पोलादी जयांची ही धरा दासी तयांची. सावरकर म्हणतात रणाविना स्वातंत्र्य कोणा मिळाले. त्या प्रकारची जी वेडी माणसं असतात ना, की नाही यार, भीक मागून नाही होत या गोष्टी.
की मूठ पोलादी जयांची ही धरा दासी तयांची. कसे असतात हे लोक, की पैज जे घेती नभाशी आणि धडका डोंगराशी. पैज जे घेती नभाशी आणि धडका डोंगराशी. रक्त ज्यांचे तप्त आहे फक्त त्यांना हक्क आहे श्वास येथे घ्यावयाचा. रक्त वाव. ज्यांचे तप्त आहे फक्त त्यांना हक्क आहे श्वास येथे घ्यावयाचा. आग पाण्या लावण्याचा ऊर फाड्या छंद आहे. आग पाण्या लावण्याचा ऊर फाड्या छंद आहे. मृत्यूजाना वंद्य आहे साजऱ्या जखमा भुजांची आणि आकांक्षा उराशी. साजऱ्या जखमा भुजांची आणि आकांक्षा उराशी. घाव ज्यांचा भाव आहे लोह ज्यांचा देव आहे. घाव ज्यांचा भाव आहे लोह ज्यांचा देव आहे. माती हो विभूती जयांची ही धरा दासी तयांची. आणि कलाकार वाव. हे कसे कलाकार असतात, की शब्द लोळाचे तयांचे. तुला माहिती असेल की आपल्या स्वातंत्र्य संग्रामामध्ये अनेक जे स्वातंत्र्य सैनिक होते त्यापैकी बरेचसे लेखक आणि शायरही होते. हो म्हणजे हो हो हो. चुपके चुपके रात दिन नासू बहाना याद है ही तुरुंगामध्ये लिहिली गेलेली गझल आहे आपल्या एका स्वातंत्र्य सैनिकाकडून, की शब्द लोळाचे तयांचे नृत्य केवळ तांडवाचे. असे कलाकार आहेत. शब्द कसे आहेत, सावरकरांचं साहित्य वाचा, बापरे आग आहे. शब्द लोळाचे तयांचे नृत्य केवळ तांडवाचे. सूर निद्रा भंगण्याला छिन्नी भाकीत कोरण्याला. सूर निद्रा भंगण्याला छिन्नी भाकीत कोरण्याला. जेन केवळ बरळती गोडगाणी कोरडी. जेन केवळ बरळती गोडगाणी कोरडी. जेन केवळ खरडती चंद्रताऱ्यांची स्तुती. झेप ज्यानी घालुनी अंबराना सोलुनी तारकात चुरगाळल्या मनगटाला बांधल्या. झेप ज्यानी वा. घालुनी अंबराना सोलुनी तारका चुरगाळल्या मनगटाला बांधल्या. ग्रहजयांची तोरणे सूर्यजांचे खेळणे. ग्रहजयांची तोरणे सूर्यजांचे खेळणे. अंतराळे माळती सागरे धुंडाळती. वन्नीला जे पोळती रोज लंका जाळती. वन्नीला जे पोळती रोज लंका जाळती. ही अशी शेपूट जयांची ही धरा दासी तयांची. व्यर्थ हे सारे वा. जावं एक हे ध्यानात राहावं. अशी ती असा तो टेम्पो डोक्यात होता. आता जस्ट आठवलं म्हणून काय पटकन ऐका. किती मस्त. मला फार भारी काय वाटतं माहितीये, अर्ध्या वेळेला जेव्हा इव्हन आपण कधी कार्यक्रम करतो, वैभवदादा असेल किंवा तू असेल, तुमची खासियत ही आहे ना की तुम्हाला कुठलं स्टेज आहे, समोर कोण प्रेक्षक आहेत, काहीही ह्याच्याशी म्हणजे एकदा तुम्ही सादर करायला बसलात ती कविता की तुम्ही एवढे चार्जड अप असता आणि ती नस तुम्हाला अचूक पकडता येते प्रेक्षकांची. आणि कुठलाही तुम्हाला त्याच्यासाठी रंगमंच मोठा लागत नाही, सेट लागत नाही, काही इतर बाहेरच्या कुठल्याही गोष्टी. म्हणजे हे इतकं कमाल आहे. मला तुमच्याकडे नुसतं तुम्ही सादर करताना बघत बसावंसं वाटतं. आपल्याला ही कविता म्हणायची हे विसरून. मी तुला एक सादरीकरणाविषयी म्हणून सांगतो, की मुळात ना आपण कविता सादर करायची आहे, ते सादर करायची आहे जेव्हा वाक्य येतं ना त्यावेळेला अनेक आपल्यात नाही येत त्या गोष्टी आपण आपल्यावरती घ्यायला लागतो. कविता Correct. वाचणं ही एकच प्रोसेस आहे. मग ती तुम्ही एकट्याने वाचा किंवा 1000 जणांनी वाचा. तर मी एकट्याने सुद्धा एखादी कविता वाचतो. मला खूप वाचायला आवडतं आणि सगळ्या कवींच्या कविता मोठमोठ्याने वाचायला मला खूप आवडतात. तर ती एकट्याने सुद्धा मी जेव्हा वाचतो ना तर मला असं वाटतं की कविता ना तुम्ही एकदा त्या कवितेला शरण गेलात ना की मग ती तुम्हाला तिचं जे जे काही आहे ना तिथलं द्यायला सुरुवात करते. मध्ये मोहन आगाश यांची एक खूप छान मुलाखत बघितली मी. तर त्या मुलाखतीमध्ये ते असं म्हटले की आपल्याला एखादी भूमिका दिली तर तिचं ऐकायचं असतं ना. तुम्हीच बोलत करेक्ट. राहिलात तर ती काय सांगते ते तुम्हाला ऐकूच नाही येणार. तर कवितेचं ऐकायला लागतं की ती काय म्हणते. तर ते करायचा मला फार छंद आहे, पूर्वीपासून लहानपणापासून छंद आहे. तर म्हणून कसं होतं की कधी कधी कवी असतात ते एकाच टोन मध्ये कविता वाचतात. प्रत्येकाची आपापली शैली आहे, त्यात चांगलं वाईट मला असं काही म्हणायचं नाही. माझा दृष्टिकोन असा आहे की प्रत्येक कविता ही वेगवेगळ्या माणसासारखी असते, वेगवेगळ्या व्यक्तिमत्वाची माणसं असतात तशी असते. सगळ्यांना एका साच्यात नाही बसवता येणार. मग ते वाचायला खूप मजा येते, मग ती गंमत येते. आणि सगळ्यात पहिल्यांदा तर ते मलाच मजा आली पाहिजे हे तर तत्व आहेच. तर ती मलाच आली नाही तर कोणालाच येणार नाही. तर एवढंच त्याच्या मागे असतो, प्रयत्न एवढाच असतो.
किंवा ते स्टेजवर जरी असलं तरी सुद्धा. आणि असं आहे ना की एखादी कविता 25-25, 30-30 वेळा, आता आयुष्यावर बोलू काहीचे जवळजवळ 1600 कार्यक्रम होतील, चालू आहे. तर काही कविता तर वाचायलाच लागतात पुन्हा पुन्हा. किती टाळायचं म्हटलं तरी शेवटी असं आहे की लोक काही विशिष्ट ऐकण्यासाठी आलेले असतात. बरं, कुठून कुठून लांबून आलेले असतात. तर आपण अगदीच असं कलंदरपणा करत बसायचं, तर ते नाही आवडत मला. की आपण शेवटी मंचावर आहोत ना, त्यांचंही भान आपण ठेवायला पाहिजे. पण सांगायचा मुद्दा असा की काही कविता परत परत वाचायला लागतात. पण जसं तुमचं स्टेजवर होतं ना, की एकच भूमिका, एकच हे तुम्ही परत परत दिवसातनं 3-3 सुद्धा प्रयोग करता, पण त्यात काहीतरी शोधत राहता. म्हणजे त्या भूमिकेतनं तुम्हाला सतत वेगवेगळे काही कंगोरे मिळत राहतात. तर तसं त्या कवितेचं वाचता वाचता माझंही होतं बरेचदा. कधी कधी तर चक्क म्हणजे बंडखोरपणा करून तीच कविता अगदी वेगळ्या थाटात पण वाचून बघितली. आणि लक्षात असं फॉर येतं की एक्झाम्पल म्हणजे म्हणजे आता बघ ना की आडवी उभी इकडून तिकडून सगळी एक गोष्टच गोष्ट, जरा नावं बदलायची आणि बदलायचे एक मुक्काम पोस्ट. आडवी उभी इकडून तिकडून सगळी एक, असं असं त्याला एक हे आहे ना, कारण त्यातला एक कंटाळलेपणा येतो. चाकोरी आहे, करेक्ट. चाललंच आहे, च्यायला वैताग आलाय, हा जो आहे ना टोन, तो आहे त्याच्यामध्ये. तर ही नॉर्मली वाचता येते ना, की आडवी उभी इकडून तिकडून सगळी एक गोष्टच गोष्ट. आडवी उभी इकडून तिकडून सगळी एक गोष्टच गोष्ट, जरा नावं बदलायची आणि बदलायचे एक मुक्काम पोस्ट. आडवी उभी इकडून तिकडून सगळी एक गोष्टच गोष्ट, अशी सादर करता येऊ शकते. तर हे करायला खूप मजा येते. म्हणजे शेवटी स्टेजवरती बसून टाळ्या तुम्ही किती वेळ एन्जॉय करणार, दात करेक्ट. किती वेळ एन्जॉय करणार तुम्ही. ती काही कमी मोलाची नसते, काही त्याच्याविषयी काही अनादर नसतो. परंतु त्यासाठी सर्वस्व नसतं ना. शेवटी एक तुम्ही काहीतरी कंटेंट देणं या उद्देशाने गेलेले असतं. तर त्यामुळे अगदी. हे आपलं आपण करण्यामध्ये फार गंमत येते आणि मग ते सगळं सादर करण्यामध्ये पण मजा येते. आता ना मी एक कविता, आता हा विषय निघालाय म्हणून आपण दुसरं काही बोलत होतो का? नाही. नाही नाही, आपण हेच बोलतोय. काही हा. अजिबात ऑफ ट्रॅक नाही गेलोय. हा म्हणजे, तर मी एक कविता वाचतो बरं का, की ते खूप कधी कधी असं असतं बघ, की पडदा पडला तरी सुद्धा ऍक्टिंग संपतच नाही, असं होतं ना कधी कधी. तर अगं वा एक वा. मला मला याच्यावरनं बरं का आठवलं, की अ, एक नाटक झालं बरं का. आणि आमच्या गावचा म्हणजे पुण्याचा एक एक अवली कलाकार आहे, तो नाटक बघायला गेला होता. का त्याला बोलावलं होतं माहिती नाही. तर मोठ्या उत्सुकतेने नंतर विचारलं नाटक संपल्यावर त्या डिरेक्टरनी, की कसं वाटलं तुला. तर तो म्हणला की सगळं छान चाललं होतं, तेवढा पडदा उघडला नसता तर बरं झालं असतं. असो. तर थेट. थेट 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 हल्ला. रक्त न काढता कोथळा. तर कोथळा. तर मला कायम असं वाटतं की सगळ्या प्रकारचे कलाकार असतात आणि यात चांगलं वाईट चूक बरोबर असा काही प्रकार नसतो. परंतु आपण जसे आहोत तसे राहण्यामध्ये जास्त मजा आहे आणि काही गोष्टींचं भान असलं तर अजूनच मजा येते. बघा, एक कविता मी तुला वाचून दाखवतो, की प्लीज. मनस्वीपणा कशाला असा करावा. मनस्वीपणा कशाला असा करावा, स्वतःचा आणि दुसऱ्यालाही जो डाचावा. स्वतःचा आणि दुसऱ्यालाही जो डाचावा, दैवे दिधले सद्गुण त्यांचा पाऊस व्हावा. दैवे दिधले वा. सद्गुण त्यांचा पाऊस व्हावा. आनंदे घे वेचून त्याचा भार नसावा. आनंदे घे वेचून त्याचा भार नसावा. जरी तुझी वा परक्याचीही छळू दे तुझला, सुख दुःखे ही तुझीच अंती कळू दे तुझला. जरी तुझी वा परक्याचीही छळू दे तुझला, सुख दुःखे ही तुझीच अंती कळू दे तुझला. हर्ष व्यथांचे उगाच हे अवडंबर कसले. हर्ष व्यथांचे उगाच हे अवडंबर कसले. तू न एकटा ज्याने हे आकांत सोसले. तू न वा एकटा वा. ज्याने हे आकांत सोसले. वा. की आता तुला काहीतरी एक्सप्रेस करायचं, एक दिलंय थोडस हुनर देवानी, काही गुण दिलेला आहे. की लाखो येते मूक एक तू बोलू शकतो.
कोणी अभिनयातनं बोलतं, कोणी चित्रातनं बोलतं, कोणी कवितेतनं बोलतं, व्यक्त होणं. बाकीच्यांना ते येतच असं नाहीये. तुला Correct. सुदैवाने मिळालंय की लाखो येथे मूक एक तू बोलू शकतो, मान्य. परंतु हक्क कशाने तुझा हा मिळतो? उगा कलंदर वागावे, सकला झुकवावे. उगा कलंदर वागावे, सकला झुकवावे. तुझ्या क्षुधा तृष्णाना कोणी का पोसावे? तुझ्या क्षुधा वाह वाह. तृष्णाना कोणी का पोसावे? आणि कसे लोक असतात की आपल्याला माहिती असतं आपण काय लिहिलंय, हा, पण इतकं प्रेमाने ऐकतात ना, इतकी दाद देतात भरभरून, की अव्यक्ताच्या ओझ्याखाली उसासणारे हे जे व्यक्त होता येत नाही ज्यांना, तर ते लोक बरोबर. अव्यक्ताच्या ओझ्याखाली उसासणारे, कणभर करशी त्याला जे मणभर म्हणणारे, कणभर करशी त्याला जे मणभर म्हणणारे, कृतज्ञता ठेवून जराशी त्यांच्यासाठी, कृतज्ञता ठेवून जराशी त्यांच्यासाठी, पुढे जा जरा नीरवतेच्या तीराकाठी, पुढे जा जरा वाह. नीरवतेच्या तीराकाठी. की उरात माझ्या वादळ वादळ बोंब कशाला, मी हळवा भुक्कड घोष कशाला. उरात माझ्या वादळ वादळ बोंब कशाला, मी हळवा भुक्कड घोष कशाला. हळवेपण येतेच कृतीतून शब्दा वाचून, हळवेपण येतेच कृतीतून शब्दा वाचून. खरेच हळवे ते पोलादी बनती आतून, खरेच वाह वाह. हळवे ते पोलादी बनती आतून. म्हणजे महात्मा गांधी आहेत ना, ते सेन्सिटिव्ह खूप होते ना, म्हणून त्यांनी त्यांचा जो पर्सनल अपमान होता ना, तो पर्सनली घेतला नाही. त्यांना ते इतकं लागलं की त्यांनी एक अख्खा संग्राम उभा केला त्यात. Correct. तर खरेच हळवे गोष्ट एवढी लागायला लागते, मग इतकं हळवं असायला लागतं. 2 दिवस रडून हळवेपणा सरला त्याला काही फायदा नाही. की हळवेपण येतेच कृतीतून शब्दा वाचून, खरेच हळवे ते पोलादी बनती आतून. नियमितता ही पुण्य नसे पण पाप नव्हे रे. शांत वाह वाह वाह. नियमितता ही पुण्य नसे, पण तुम्हाला कलाकार असल्यावरती वागलंच पाहिजे असं काही नाही अनियमित ना. नॅचरली ज्यांचं होतंय त्यांचं ठीक आहे, पण असं आहे ना की आता मी नाटकात आहे किंवा सिनेमात आहे की शो बिझनेस मध्ये आहे, तर मला कंपल्सरी केसांचं काहीतरी विचित्र केलं पाहिजे असं काही नाहीच आहे ना. की नियमितता ही पुण्य नसे पण पाप नव्हे रे. शांतपणाने जगणे म्हणजे शाप नव्हे रे. शांतपणाने क्या बात. जगणे म्हणजे शाप नव्हे रे. कारण का की बघ ना, आभाळातील तो सर्वोच्च कलंदर, बघ ना आभाळातील तो सर्वोच्च कलंदर, मुकेपणाने नियमित करतो जंतर मंतर. मुकेपणाने नियमित करतो, जंतू पुढे बोंब मारतो. त्याचं आपलं चालूच असतं न बोलता, की बघ ना आभाळातील तो सर्वोच्च कलंदर, मुकेपणाने नियमित करतो जंतर मंतर. कणा कणातून माती जेव्हा तहान ते बघ. हे जे व्यक्त होणं आहे ना, हे सुचणं जे आहे ना, ते असं ठरवून नाही होत किती म्हणलं तरी. की कणा कणातून माती जेव्हा तहान ते बघ, व्योम काजळी निळे विजेने शहारते बघ. व्योम आकाश. आह. आकाश. कणाकणातून माती जेव्हा तहानते बघ, व्योम काजळी निळे विजेने शहारते बघ. पण या स्थळ काळा जलतृष्णेचा सोस नसावा, या स्थळ काळा जलतृष्णेचा सोस नसावा. अघटित घडते तेही जेव्हा, घडणे तेव्हा. मना मनस्वीपणा कशाला असा करा. अशी आपली. वाह वाह वाह. क्या बात है. क्या बात है यार संदीप. वाह वाह वाह. मला धन्यवाद. इतकी आवडली ही कविता. आणि मी खरंच सांगते, एस्पेशली आपल्या आसपास मी असे अनेक लोक बघितलेत, अनेक, की जे ह्या तू म्हणतोयस तशा स्पेसिफिक कलंदरपणाच्या ओझ्याखालीच असतात कायम. कारण ती त्यांनीच तयार केलेली असते त्यांच्यासाठी कलंदरपणाची इमेज. आणि मग त्या इमेज मधनं बाहेर नाही पडतात त्यांना. आणि मग नॉर्मल जगताच येते. तू जसं म्हणलायस की तो काही शाप नाहीये नियमितता असणं आयुष्यात हा. नाही ठीक आहे, आपलं आणि मला त्याच्यामध्ये सुचलं. इतकी काय इतकी छान होतं, की भिडली ना आता ती कविता त्यामुळे. कधी पाहतो मी माझ्यातच विराट मानव, अशी एक कविता होती पाडगावकरांची. की हम्म आपल्यामधलीच रूप हम्म आहेत अगं. म्हणजे
खूपदा आपण असं म्हणतो की याच्याकडे बघून त्याच्याकडे बघून असं नसतं. आपल्याला जाणवतं बघ कधी कधी आपण हे काय काय वेड्यासारखं चाललंय आपलं. नीट आपलं शांतपणे जा, भाजी आण घरी ये, काय प्रॉब्लेम काय आयुष्यात तुला, असं असं होतं ना. तर त्याच्या संदर्भातली ती कविता होती आणि मुद्दामून जरा मी या वेगळ्या वाचतोय कविता आज, या काही कुठे फार वाचल्या नव्हत्या पण त्याच्यामुळे. ऍक्च्युली तीच हा, मजा विषय आहे, निघाला. कारण खरं तर गंमत तीच आहे. मी नेहमी या खजिनाच्या निमित्ताने सगळ्यांनाच सांगते आणि आपल्या या सगळ्या मित्रांनाही सांगते, तुम्ही जे सगळे या कार्यक्रमात येत आहे त्यांना, की जे नॉर्मली आपल्याला एकमेकांशी बोलता येत नाही किंवा बोलायला मिळत नाही, अं, ते या निमित्ताने सगळं शेअर केलं जावं. हाच तर सगळ्याच्या मागचा उद्देश आहे. वा येस. वा, खूपच मजा आली. मी ऍक्च्युली त्या कवितेतनं खरं तर बाहेर आलेले नाहीये अजूनही. मी त्या नियमितता हा नियमितता हे शाप. पुण्य नसे पण पाप नव्हे. वा वा वा. खूपच खूपच कमाल, खूपच कमाल. मी ना एक कविता ऐकवते इर्षाद. माझी. थांबा एक मिनिट. मी आणि वैभव एक कार्यक्रम करतो इर्षाद नावाचा. तर त्याच्यामध्ये गेस्ट हा. गेस्ट पोएट म्हणून खूपदा स्पृहा आली. मला वाटतं आपण किती 6-7 कार्यक्रम तरी केले असतील त्याचे. इर्षाद विथ स्पृहा असं म्हणलं की त्या दिवशी जास्त गर्दी असते. हम्म. हम्म. आता तुला एक त्या इर्षादची मला कधीपासून खरं तर गंमत सांगायची आहे. बोल ना. आता इर्षाद असं आपण कधी म्हणतो सांग मला? माझा कार्यक्रम इथे रोज बघतायत जे लोक, त्यांना हा आता किस्सा पाठ झालाय. इतक्यात मलाच तो सांगायला आवडायला लागलाय कारण किस्सा. तर मध्यंतरी अ, मी कुठल्या एका याच खजिनाच्या कार्यक्रमामध्ये कुणाला तरी इर्षाद असं म्हटले, तर त्याच्यावर ना एका एक एक व्यक्ती आहेत, त्यांचा अस्मिता दुखावली गेली आणि त्यांनी असं लिहिलं की हे काय इर्षाद, काय मराठीत दाद देता येत नाही का? दादेला कुठे भाषा असते का म्हणावं शाळेला काय. तर मला म्हणून हे तुला सांगायचं होतं की असंही म्हणणारे लोक आहेत. अगं मला एकदा असेच काका भेटले ते ना. तर हा सांगितलास का तू किस्सा इथे? प्लीज हा किस्सा सांग, प्लीज हा किस्सा सांग, हा कमाल किस्सा आहे. सांगितलास का तू? नाही ना अजून? नाही नाही ठीक नाही, आहे. हा नाही सांगितलं, प्लीज. मला एकदा वन्स मोर मिळाला. आता वन्स मोर मिळाला असंच आपण म्हणतो ना बेसिकली. वन्स मोर असंच ओरडतात ना. पुन्हा पुन्हा असं नाही ओरडत ना लोक. तर 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 ते वन्स मोर ओरडले एका कार्यक्रमामध्ये मी कविता वाचल्यानंतर. तर मी म्हटलं थँक्यू असं म्हटलं आणि पुन्हा वाचली कविता. तर ते दुसरे काका आले माझ्याकडे. तुला कोणाचा आला होता मला माहिती नाही, पण त्यांचेच कोणीतरी असतील त्या ह्याच्यामधले, चुलत भाऊ किंवा असं कोणीतरी. तर ते मेले में बिछड़े हुए. मेले में बिछडे हुए. तर ते मला म्हणले की हे चांगलं आहे, कविता वगैरे ठीक आहे हो, पण असं असं म्हणले. थँक्यू काय थँक्यू, धन्यवाद नाही का म्हणतायत. तर मी त्यांच्याकडे का? बघितलं, त्यांना म्हणलं काका व्हेरी सॉरी. तर ते म्हणले इट्स ओके. आणि मग ते गेले. असं तर किस्सा. कोणालाच खूपच. काही कळलं नाही. दोघांच्या गोळीबार झाला दोघांचा आणि दोघेही निघून गेले दोन दिशेने. बोल. मला ती पटकन सापडत नाहीये जी मला ऐकवायची कविता ती. अरे मी पण खूपच वेडपटपणाने वागली आता या क्षणी, कारण ती कविता या मोबाईलमध्ये जी मला या विषयावरती ऐकवायची होती, या मोबाईलवरनं मी लाईव्ह करते ना आता, तर ती नेमकी माझ्या वहीत नाहीये. पण तू या एनिवे, तू या कार्यक्रमात पण असंच करतेस? मी असं कधीच करत नाही कार्यक्रम. खोटं बोलतोय. पण त्या निमित्ताने विषय निघालाय आता हा म्हणून बोल ना, बोल ना. एक कविता मात्र माझी मी नक्की ऐकवेन, की जसं तू म्हटलास ना की नाटक संपतच नाही संपलं तरी, हे जे असतं ना पडदा त्या पडला पण नाटक विषयावरची. संपलं नाही. हा. तर त्याची एक कविता आहे की आमच्या क्षेत्रामध्ये हे जास्त बघायला मिळतं ना आपल्याला, की कारण रमायला लागतो आम्ही त्याच्यामध्ये, खरं सांगायचं तर. हो. तर त्या रमण्यावरची कविता एक
मी केली होती, मेकअप नावाची, ती ऐकवते. ही अजिबात फार कुठे न ऐकवलेली कविता आहे. इर्षाद इर्षाद ऐकवा ऐकवा. मेकअप केला खूप खुबीने. इथं इर्षाद म्हणायचं नाही म्हणून मराठीत पण म्हणून टाकलं मी, एवढंच बाकी काय. हा. मेकअप केला खूप मेकअप खुबीने. मेकअप केला खूप खुबीने, आता चेहरा सजला न्यारा. मेकअप केला खूप खुबीने, आता चेहरा सजला न्यारा. आरशात मी पाहत बसले, काय रूप हे तोरा नखरा. वा. मासोळी परी खातील डोळे, ओठ रंगले लाल समादक. हाय हाय. मासोळी परी म्हणजे ते आहेत जनरली, पण स्पेशल जेव्हा करतो ना वेगळी. ओके. मासोळी परी कातील डोळे, ओठ रंगले लालस मादक. हा गाल रंगले ही डाळिंबी, केस काजळी करती चेटूक. खुश होऊनी पाहत होते, मेकअपचे हे रूप मनोहर. हा खुश होऊनी पाहत होते, मेकअपचे हे रूप मनोहर. हा हाय अचानक परंतु दिसले, हा. मेकअप मागील सत्य खरोखर. वा. हाय अचानक परंतु दिसले, मेकअप मागील सत्य खरोखर. भाव हरवले डोळ्यांमधले, कोरीव ओठ विसरले हसणे. हो. मेकअप शिवाय वावरायची वा. सवयच वा. निघून गेली. भाव हरवले डोळ्यांमधले, कोरीव ओठ विसरले हसणे. हम्म गाल लाजरे कुठले आता, हम्म शृंगारी या गजरे रुसले. हम्म आरशात या दिसणारी मग, मी हम्म. होते का कोणी भलते. हा आरशात या दिसणारी मग, मी होते का कोणी भलते. हा. कुठे हरवले मी पण माझे, मेकअप आडून कोण खिजवते. कुठे हरवले मी पण माझे, मेकअप आडून कोण खिजवते. वा 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 वा. सुंदर. तुला अजून एक फरमाईश देतो मी, कारण मी इथे वाचला आता. तर हे काय? मी एक एक फरमाईश आहे, माझ्या कवितेची फरमाईश आहे. पण ती तू म्हणतेस हे मला माहिती आहे, म्हणून मी तुला हे करतो. बाय द वे, तुझ्या कविता संग्रहाचं नाव आहे ना लोपामुद्रा, आता मी इथे वाचलं. हा. ते मला कायम ते ऐकलं ना की उत्सव सिनेमामधलं एखादं कुठलं तरी कॅरेक्टर असं वाटतं बघ, लोपामुद्रा वगैरे. तर ते एकदम असं ते लगेच वाजायला लागतं, ते सगळं वातावरण उभं राहतं, ती वीणा, रुद्रवीणा वगैरे वाजायला लागते मागे अशी. एनिवे, तर मी तुला सांगत असं होतो की त्या कवितेची फरमाईश आहे ती. मी कविता मी कधी कधी कार्यक्रमात म्हटलेली आहे, पण कधीतरी वेड्यागत मध्ये आम्ही कविता कायम म्हणायचो. आणि त्याला आधी अमृता ती कविता म्हणायची, नंतर विभा कविता म्हणायची ती. त्याच्यानंतर मधुरा ही कविता तिच्या कार्यक्रमात कधी कधी म्हणते, आणि तूही कविता म्हणते असं म्हणायचे. राधे रंग तुझा गोरा म्हणून कविता आहे. तर हो, तर तुझ्या चाहत्यांची इथे फरमाईश आता मला दिसली, म्हणून मी तुला आग्रह करतोय. माझ्याकडे ते आता नाहीये. मला एक एक सांगशील? मी आहे ना. आज ऐकायला मजा येईल गद्य, आणि मग लगेच त्याचं चांगलं व्हर्जनच. म्हणजे मी गाणार आणि त्याच्यानंतर चांगलं व्हर्जन तू ऐकवणार असं. नाही नाही, गद्य आणि त्याच्यानंतर चांगलं व्हर्जन, म्हणजे तू नाही का. सॉरी. ओके. हा. पहिल्या वर येत आहे. हा, येत आहे. हा. हे बघा, या कार्यक्रमात मी अचानक हे जे गाण्याचं धाडस करू लागले आहे, ते जरा भीतीदायक आहे. ह्याची तुम्ही तयारी ठेवा श्रोते हो, जे फरमाईश करतात नाही सगळे त्यांनी. परवा महेशनी सुद्धा मला गायला लावलं होतं यामध्ये, तर आज सुद्धा मी तेच अगं, धाडस करते. काय असतं, गाणं श्रवणीय असतं ऍक्च्युली, हो की नाही. पण असं प्रेक्षणीय गाणं पण बघायला लोकांना मजा येते, म्हणून मी तुला विशेष करून आग्रह केला. बघ तुझे तुझे चाहते किती खुश होतील बघ आता. खरंय. तर वैभ्याने मस्त टाकला होता. संदीपची तर प्रेक्षणीय नाही नुसतं, स्पृहणीय पण आहे, असं तो म्हटला होता एका कार्यक्रमामध्ये. इज व्हेरी नॉटी. हा. तर संदीपची ही कविता मी ऐकवते, राधे रंग तुझा गोरा. ती मला खूप आवडणारी कविता. राधे रंग तुझा गोरा, सांग कशाने रापला. राधे रंग तुझा गोरा, सांग कशाने रापला. मिठीतून सावळ्याच्या, मिठीतून सावळ्याच्या रंग
सावळा लागला राधे रंग तुझा गोरा सांग कशाने रापला राधे राधे कुंतल. कुंद रेशमी सैर भैर ग कशाने राधे कुंतल रेशमी सैर भैर ग कशाने उधळले माधवाने उधळले माधवाने किंवा नुसत्या वाऱ्याने उधळले माधवाने किंवा नुसत्या वाऱ्याने राधे दृष्टी राधे दृष्टीतून का ग घन घन. सावळा भिजला राधे दृष्टीतून का ग घन सावळा थिजला इथे इथे तुझ्या तुझ्या डोळा पाणी इथे तुझ्या डोळा पाणी तिथे मुरारी भिजला राधे रंग तुझा गोरा सांग कशाने रापला डोळा पाणी जिणे ऊन इंद्रधनुचा. डोळा पाणी जिणे उन्ह इंद्रधनुचा सोहळा डोळा पाणी जिणे उन्ह इंद्रधनुचा सोहळा पुसटले सारे रंग साती रंग. पुसटले साती रंग एक श्रीरंग उरला राधे रंग तुझा गोरा सांग कशाने रापला मिठीतून सावळ्याच्या मिठीतून सावळ्याच्या रंग सावळा लागला राधे रंग तुझा गोरा सांग कशाने रापला वा 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 वा. अशा बघ, प्रकारे एक ऐकायला म्हणलंस पण बघ किती छान म्हणलंस आहे की नाही. पण मला खरंच आणखी एक असं विचारायचंय की आता गाऊन आपण अचानक एक कविता म्हटली म्हणून पण तू अनेकदा म्हणतोस की तुझी कविता तुला सुचताना चालीत सुचते हा. तर मला ना या प्रोसेस बद्दल सांग मला खूप मज्जा वाटते हे ऐकायला कारण नलेश दादा नेहमी असं म्हणायचे की त्यांची कविता त्यांना चालीत सुचते किंवा नाशिकचे किशोर पाठक तुला माहिती असतील हो कवी हो हो. किशोर सर कायम त्यांची कविता गाऊन सादर करायचे असे कितीतरी अरुण अरुण म्हात्रे अरुण काका कितीतरी कविता गाऊन म्हणतात तर ही काय कशी होते ही प्रोसेस सगळी अगं सगळ्या कवितांच्या बाबतीत नाही होत असं कारण मुळात खूप फॉर्म मध्ये लिहिणं होतं मुक्त छंद किंवा वेगवेगळी वृत्त आहेत छंदामध्ये पण सुचतानाच काही येतं सुचतात कविता जसं की दिवस असे की कविता होती तर ती प्रोसेस सांगायची तर नाही सांगता येत कारण शब्द आधी का सूर आधी असं नाही असं होत असं होत नाही म्हणजे वेणी घालताना जसे कुठला पेड आधी हा का तो का असं नाही होत ते एकावर एक पडत 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 जातं ना तर तर या शनिवारी कोणी माझा नाही अन मी कोणाचा नाही असं मी सायकलवरती पायडल मारता मारता म्हंटल सबमिशन करायचं होतं मला इंजिनिअरिंगला असतानाची गोष्ट आणि वैतागून आम्ही 4 दिवसांनी ठरवलं की शनिवारी मजा करूया अभ्यास नको त्यावेळेला हे सुचलेलं या शनिवारी कोणी माझा नाही अन मी कोणाचा नाही तर ते किती मस्त मी ह्याला किती काय म्हणली किती मस्त आहे हा मस्त तर त्याचं बघ ना घरी येताना वेगळंच झालं पाहिजे दिवस असे की कोणी माझा नाही आणि मी कोणाचा नाही तर हे सांगता येत नाही की तीच कविता का सुचली किंवा सरीवर सरळ ही खरोखरच पावसामध्ये भिजत म्हणजे मी आणि मामा मोटरसायकलवरनं चाललो होतो शिरवलीला कोकणामध्ये तर तो असा रपा 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 पाऊस जो आला तर खरंच ते मोटरसायकलच्या टाकीवरती असं करत ते म्हणत बसलो होतो आणि आम्ही जेव्हा पोचलो माणगावला तर तिथे बसल्यानंतर त्या कागदावरती उतरून काढली मामा काहीतरी कामासाठी गेला होता त्या ऑफिसमध्ये तोपर्यंत मी बाहेर बसून ते सगळं लिहून काढलं होतं कुडकुडत ते आठवत आहे मला अजून तर हे येतच म्हणजे त्याला काही रिझन नाही किंवा मुळात कविता का सुचते किंवा
कविता कशी सुचते हा प्रश्न जेवढा अवघड आहे तेव्हा सुचताना अशीच का सुचते हे सांगणंही अवघड आहे. की तीच का तशीच का अच्छा. ती येतानाच फॉर्म घेऊन येते त्याचा. किंबहुना चालीतलंच कशाला कुठल्याही याच्यामध्ये जेव्हा तुम्ही लिहिता भुजंग प्रयागमध्ये आता प्रिय ये निघोनी घनांच्या कडेनी मला एकटेसे आता वाटत आहे. आता ही प्रेम कविता आहे ना, तसं बघायला गेलं तर विरह Correct. कविता आहे. पण ही आली ती मनाच्या श्लोकाच्या म्हणजे भुजंग प्रयागमध्ये आली. पण ती आली आता मी मनाचे श्लोक ज्या वृत्तात आहेत त्या वृत्तामध्ये एक प्रेम कविता करतो असं नाही. ती येताना येते. म्हणून मी म्हटलं ना की एकदा ती प्रोसेस अशी आहे की तुम्हाला नाही ती जनरेट करता येत. तुम्हाला ती सुरू नाही करता येत की आज मला कविता सुचणार असं नाही होत. ती सुचते त्यावेळेला तुम्ही वेचणारे असता. पाऊस पाडून नाही दाखवत आहेत तुम्हाला, आला की वेचता येतो. सो आपण वेचणारे आहोत जे करतो आहोत ना, सो थांबायचं नेहमी रांगेमध्ये वरती डोळे लावून. वा. म्हणजे ती एक आता कविता आता होती. एक फार मस्त कमेंट आली आहे. शुभम भावे म्हणून आहे, त्यांनी लिहिलंय की अशा पावसातच सये व्हावे तुझे येणे जाणे, हे सुचणं ही कमाल आहे. शोधन आहे का? शोधन भावे, नाही नाही, शुभम शुभम भावे असं शुभम नाव आहे भावे. त्यांचं. अच्छा अच्छा अच्छा. आता बघ ना की कधी कधी कविता सुचत नाही तर कसं होतं की आता वाटतं की 9-9 महिने घेणार एक एक शब्द यायला. वा. आता वाटतं की 9-9 महिने घेणार एक एक शब्द यायला. आता वाटतं भरभरून द्यावंसं वाटावं असं नाहीच काही द्यायला. संपलं सगळं, रिकामं झालं. आता वाटतं भरभरून द्यावंसं वाटावं असं नाहीच काही द्यायला. एका भाबड्या प्रामाणिकपणे सारच मांडत आलो होतो इतके दिवस. आता वाटतं नको तर सारं इतक्या लगबगीने सांगायला. आता वाटतं वा. नको तर सारं इतक्या लगबगीने सांगायला. आता वाटतं की आपल्या हयातीत उणावणार नाही हा दुष्काळ. आता वाटतं की आपल्या हयातीत उणावणार नाही हा दुष्काळ. कसे सचेल भिजायचो इतके दिवस, मजा वाटते आहे. काही देणार नाही असा शब्दच वाटत नाही लिहावासा. काही देणार वा. नाही असा शब्दच वाटत नाही लिहावासा. अस्वस्थ वाटते आहे, लेखणीची भीती वाटते आहे. अस्वस्थ वाटते आहे, लेखणीची भीती. नको त्याला हात लावायला त्या पेनला. नाहीये काही, ते तोलाचं सुचतच नाही. जसं म्हणतात ना की पेंटरसाठी कोरा कॅनव्हास म्हणजे सगळ्यात मोठं चॅलेंज असतं. तो समोर ठेवला की थरकाप उडतो. की आता वाटतं अस्वस्थ वाटते, लेखणीची भीती वाटते. आता वाटते इतका आधाशीपणा नको होता करायला. थोड्या धीराने घेतलं असतं तर उरली असती श्री शिल्लक काही. थोड्या धीराने वा. घेतलं असतं तर उरली असती श्री शिल्लक काही. आता परत काही नवे वाटून घेण्यासाठी नवा प्रवास. प्राणात खोल शोधतोय त्राण, गवसत नाही. आणि कधी कधी जेव्हा आपण आळशीपणा करतो ना, सुचल्यानंतर सुद्धा दुर्लक्ष करतो, की भरून आला होतात काठोकाठ त्या मेघानो क्षमा. भरून आला होतात काठोकाठ त्या मेघानो क्षमा. बहरून आला होता त्या उद्यानांनो क्षमा. झाली असेल कुचराई एखादा थेंब झेलण्यात, एखादे फूल खुडण्यात. पण त्यासाठी इतकी शिक्षा फार होते आहे. पण त्यासाठी इतकी शिक्षा फार होते आहे. पक्षी कुठेही उडत असो, क्षितिजाकडेच उडत असतो. यावर आता विश्वास ठेवायचा फक्त. पक्षी कुठेही उडत असो, क्षितिजाकडेच उडत असतो. यावर आता विश्वास ठेवायचा फक्त. हाताची घडी घालून शांतपणे मिटायचे डोळे. थंड झालं तर पाणीच होतं म्हणायचं, आणि उसळलंच तर म्हणायचं रक्त. आता वा. वाटतं वा. की 9-9 महिने घेणार एक एक शब्द. क्या बात है, क्या बात है. धन्यवाद. पण ही ही असा दुष्काळ कधी आलाय म्हणजे तुझ्या आयुष्यात, की किती भीतीदायक आहे ही स्टेज. कारण म्हणजे आय नो की इंजिनिअरिंग झाल्यानंतर, नोकरी केल्यानंतर, परत कॉपी रायटिंग केल्यानंतर, ऍडव्हर्टायझिंग मध्ये काम केल्यानंतर, जेव्हा तू ठरवलंस की 24 तास तुला फक्त कवितेला द्यायचे, करिअर म्हणून सुद्धा, पॅशन म्हणून सुद्धा, ते सगळं करत असताना असा एक ड्रायपॅच समजा मध्ये आला असेल तर अं, मी तेव्हा कशा नाही ठरवलं मी पद्धतीने. तेव्हा नाही ठरवलं मला जेव्हा पहिली कविता सुचली चौथीत ना, तेव्हाच मी ठरवलं की आता आपलं सगळं आयुष्य त्याला द्यायचंय. प्रॉब्लेम असा येतो की त्यावेळेला ते इतकं प्रकटपणे आपलं आपल्यालाही कळलेलं नसतं.
म्हणजे बरेचदा काय म्हणतात ना की थोडंसं आध्यात्मिक वगैरे म्हणतात तसं उदाहरण आहे. पण जेव्हा तुम्हाला एक तर गुरु भेटायचा तेव्हाच भेटतो म्हणतात, आणि जेव्हा तो भेटतो त्यावेळेला लगेच काही तो तुम्हाला सिद्ध करून टाकत नाही. ते तुम्हालाही कळत नाही तुम्ही त्याच्याकडे कसे खेचले जात आहे. तो कसा तुम्हाला तुमच्या कह्यात घेतोय त्याच्या हे कळतच नाही. तर अं, कवितेच्या बाबतीत ते असं झालं की अं, एक साळ असतो ना बेसिक, कुठल्याही गाण्याच्या मागे, कुठल्याही क्लासिकल मैफिलीच्या मागे एक षडज लागलेलाच असतो ना. तर तो कविता हा माझा साळ होता. या बाकी सगळ्या ऍक्टिव्हिटीज आहेत, इंजिनिअरिंग आहे, नोकरी आहे, ते आहे, ते आहे, ते चालू आहे. ते गाणं आहे. सा जो आहे तो हाय, मूळ सा तो आहे. वा, तर सुंदर. तर त्यामुळे हा दुष्काळ येतोच, यावा, मला कायम असं हम्म. वाटतं. म्हणजे लिहिल्या तर मी आता चंद्रकोरीच्या कविता होत्या, त्याचे छोटे मोठे तुकडे मला आठवते 9:15 लिहायला बसलो आणि 4 सव्वा 4 पर्यंत पहाटे लिहित होतो. मला असे 40 एक तुकडे कवितेचे सुचले वेगवेगळे त्याच एका एका वाव. एका रात्री. आणि 6 6 महिने सुचत पण नाही. होतं असं. सुचतं ग, आता काय आपल्याला लिहून लिहून नाही म्हणलं तरी हात घटतात आपले. पण ते सुचलेलं वेगळं आणि घटवलेलं वेगळं. ते सुचण्यात मजा आहे. घटवायला तर मग काय काय बसलो तर आपण रोज लिहू शकू, नाही असं थोडीच. आता यमक माहिती आहे आपल्याला, तेवढा हात आपला घोटलेला असतो. पण त्यात मजा नाही ना एवढं. म्हणजे कॉपी रायटिंगचं ठीक आहे, कॉपी रायटिंग हा वेगळा प्रकार आहे, त्याचा कवितेशी काही संबंध नाहीये. तो एक वेगळा पण क्रिएटिव्ह प्रकार आहे. त्याच्यामध्ये चांगलं वाईट नाही, ते एक वेगळं स्वतंत्र बरोबर. खातं आहे. अगदी. हा, म्हणजे ते पण अगदी. त्याला पण ते कॉपी पण सुचायला लागते, चांगली कल्पना सुचायला लागते, जशी कविता सुचायला लागते तशी. पण कविता लिहिताना कॉपी रायटिंग नाही करायची. कविता ही पूर्ण नैसर्गिक याच्यामध्येच यायला पाहिजे, तरच त्याची मजा आहे. मग थांबा, 6 महिने थांबा, आणि काही बिघडत नाही ग. मला तर असं वाटतं ना की ते खूप आवश्यक आहे. म्हणजे ते झरे आहेत ना विहिरीमध्ये, ते साठायला पाहिजेत. नुसतं सारखं पंप लावून उपसत राहिला दिवस रात्र तर ते नाही ना. तर त्याला ते झरे यायला पाहिजे, त्याच्यामध्ये साठायला पाहिजे. आणि मग अशा वेळेला छान जगत राहू. अशा वेळेलाच नाही, मी तर म्हणतो छान जगतच राहा. कविता आपोआप येते. तर कवितेसाठी अनुभव वगैरे घ्यायला जायचे नाही कुठे, की मी आता हे जग अनुभवून बघतो, ते करून बघतो, असं काय होत नाही. तर ते आपोआप तुमच्यात येतच राहतं. तुम्ही फक्त छान मजा करा. मजा करा म्हणजे आता आता दुःख सुद्धा येते जाते सुखानेच, असं जे आहे ना. तर तर त्याला सुखाने येऊ जाऊ द्या. जे काही आहे, सुख आहे, दुःख आहे, जे काही आहे, तुम्ही फक्त मजा आहे, त्यातली मजा आहे. शेवटी दुःख कुठलाही कलाकार ना, मला कायम असं वाटतं की कसा असतो तर नदीत पोहणारा पण असतो आणि त्याच वेळेला किनाऱ्यावरून स्वतःकडे बघणारा पण असतो. हे दोन जॉब दोन्ही करायला लागतात. तर ते केले की बरोबर. मजा येते. मग 6 महिने असू दे, 8 महिने असो, आणि भरपूर वाचावं. म्हणजे सारखं काय माझ्या कविता असं काहीच नाही. खूप खूप वाचावं. मी तर अजून म्हणजे काय, चांदोबा मासिक पासून, कॉमिक्स पासून, तुला माहितीये मी, मला ज्या वेळेला पगार वगैरे खूप कमी होता माझा, पण माझ्याकडे थोडे कन्सिडरेबल पैसे आले होते. तर हा. टिनटिन आणि ऍस्ट्रिक्स ऑब्लिक्स नावाची इंग्लिशमध्ये कॉमिक्सची हे आहे, कार्टून सिरीज आहे. तर ती महाग असतात पुस्तकं, चांगलीच महाग असतात. त्यामुळे आम्ही आपलं लायब्ररीतच उभं राहून राहून दर्शनं घेतलेली त्यांची. आणि माझं कोणाच्या काय स्वप्न असतात, कोणाची काय असतात, माझी तेच होते. मग मी जाऊन पहिलं ऍस्ट्रिक्स ऑब्लिक्स आणि टिनटिनचे सेट घेऊन आलो होतो. नारायण धारपांचा सेट घेऊन आलो होतो, सुहास शिरवाळकरांचं. आणि माझं स्वप्न एवढंच होतं कमाईच्या बाबतीमध्ये, So की 2 वेळा जेवता यावं छान. जेवायला आवडतं ना, त्यामुळे चांगलं आपल्याला आवडतं ते जेवता यावं, त्यातही नखरे आहेत. आणि पुस्तकं विकत घेता यावीत, पुस्तकं घेता यावीत, असं एवढंच होतं. पण सुदैवाने पूर्ण पण झालं. बेसिक माझी म्हणजे बऱ्यापैकी एवढी व्याख्या आहे की मजेत मी समजा असेल तर त्याची दोन कारण असतात. एक तर उत्तम आवडीचं खाणं खाता यावं, कारण शेवटी त्याच्यासाठी सगळं चाललंय. आणि आवडीचं खाणं इथे देता यावं वाचनाला, जे काही वा, लागेल ते. करेक्ट आहे, त्याच्यामुळे करेक्ट आहे. सतत पुस्तकं पाहिजेत. तरी आता आता थोडंसं म्हणजे हे लॉकडाऊन वगैरे चालू झालंय, त्याच्यामुळे नवीन पुस्तकं घेता येत नाही. तर मी आत्ता थोडं थोडं किंडल वगैरे वाचायला लागले, मी किंडल वरती. नाहीतर मला ते ऑनलाईन पण पुस्तकं वाचायला पूर्वी आवडायची नाहीत. कारण तो फील येत नाही, आणि तो फील
ची फार गंमत आहे वेगळी. म्हणजे तुला आठवतं पुस्तकाचा तो आपल्याला पास येणं, नव्या पुस्तकाचा, मग ते कोरी पानं, मग ते जपून ठेवायची ती पुस्तकं. ह्याची जी गंमत आहे ती मला अजून किंडलवर सापडलेली नाहीये. पण तरी ते जरा असं कामचलाऊ का होईना, आता मी त्याच्यावरती 2-3 फार मस्त पुस्तकं मला मिळाली. मी निरंजन घाटेंचं वाचत सुटलो त्याची गोष्ट नावाचं एक पुस्तक आहे. ते किंडलवरती आहे. आणि ते मी आत्ता वाचतेय. सो ते बर. इतकं मस्त आहे. आता हे वाचत सुटलो त्याची गोष्ट अदरवाईज कदाचित मी घेतलं नसतं पटकन रॅकवरून विकत. हम्म. तर ते मला इथे दिसलं स्क्रोल करताना म्हणून मी घेतलं. आणि हळूहळू ते डेव्हलप करते. स्टोरी टेल वरती आता बरीच पुस्तकं वाचली आहेत. हा, तुला पाहिजे असतील तर सांगतो. हो, हो. स्टोरी टेल प्लीज ऍप आहे ना, सांग. ऑडिओ बुकचं. हो, हो, हो. स्टोरी टेल म्हणून ऍप आहे, त्याच्यावरती मी आता काय काय वाचले सांगू तुला. एक तर जिते आणि माझी मुलाखत आहे. म्हणजे जिते आणि माझी मुलाखत घेतली 2 भागात, मी आणि माझा आवाज म्हणून. हो. हा, ते नवीन पुस्तक जे नाईस. माझं आहे, मी आणि माझा आवाज, त्या संदर्भामध्ये त्यांनी ती मुलाखत घेतली होती 2 भागात. जवळजवळ 2 तास मुलाखत आहे. नंतर बॅरिस्टर नाटक तुला माहिती आहे, तर ते हो, हो, हो. ज्या मूळ कादंबरीवर नाही, अंधाराच्या पारंब्या, जयवंत दळवींचं, तर ते वाचलं आहे मी. माझा प्रवास म्हणून गोडसे भटजींचं, म्हणजे मराठीतलं पहिलं प्रवास वर्णन, प्रवास वर्णन. हो, हो, हो. 1857 साली लिहिलेलं, ते वाचलं. त्यानंतर गोट्या नावाची एक सिरीज होती आपल्याकडे, आणि त्याच्या अगोदर ती नागू नादो दामनकर. दामनकरांची पुस्तकं होती, ती वाचली. व्यंकटेश माडगुळकरांची पुस्तकं वाचली. सो मे बी तुला मजा येईल, ऐकून बघ आणि मला कळ. किती मस्त. आणि मी सगळ्यांना इथे जे जे आहेत त्यांना सुद्धा सांगते की जर का तुम्हाला आवडणार असेल तर प्लीज जरूर जाऊन ऐका. मज्जा येईल. मी मी तर ऐकेनच. डेफिनेटली ऐकेन. येस. आणि तुला आठवतं का की हे तू किंडलचा उल्लेख केलास, तर मी अजून नाही केलं हे. म्हणजे हो. माझा करायला हरकत नाही, परंतु माझं ते अजून असं उर्मीच येत नाही आतून. कारण मला तोच प्रॉब्लेम आहे जो तुला प्रॉब्लेम. तुला आठवतं आपल्याला पोटेने एकदा प्रश्न विचारला होता, आपली मुलाखत होती इर्शादच्या निमित्ताने. तर त्यांनी मला असं हा. विचारलं होतं की तुला मोबाईलवरती कविता लिहायला आवडते का कागदावरती करेक्ट. लिहायला आवडते. तर तोच फरक मला इथे वाटतो बघ. म्हणजे मी त्याला असं उत्तर दिलं होतं की मला तर कागदावर लिहायला आवडते, कारण त्यातला फरक असा आहे मोबाईल आणि कागदामधला, की व्यक्तीच्या फोटोच्या गालाला हात लावणे, फोटोमध्ये जी व्यक्ती आहे तिच्या गालाला हात लावणे आणि प्रत्यक्ष व्यक्तीच्या गालाला हात लावणे, यात जो फरक आहे तोच फरक आहे ना. तर एवढं खरंय. तर ते मला आता ना, हेमंत गोविंद जोगळेकर म्हणून माझे फार लाडके कवी आहेत. तर त्यांचा उत्तरायण म्हणून जो नवीन काव्यसंग्रह आलाय, हो. तर आणि तो आला आणि त्याच्यानंतर लगेच हे सगळं चालू झालं. आमचं बोलणंही झालं होतं आणि मी ते मागवलं पण होता, तो येणार पण होता, पण हे सगळं बंदच झाल्यामुळे तो माझ्यापर्यंत अजून पोहोचला नाहीये. तर मध्ये त्यांचा फोन झाला, तर ते म्हणले तू याच्यावरती अवेलेबल आहे, त्यांनी कुठेतरी सांगितलं असं ऑनलाईन. तर मी म्हणलं की नको, मला ते पुस्तकच पाहिजे. तर ते खूप असं म्हणलं, मला वाटलंच तुला पुस्तकच पाहिजे असे. म्हणलं मला पुस्तकच पाहिजे. म्हणजे ते वा असं वा. आहे ना, की सर्वांगाने त्याला, म्हणजे करेक्ट. स्पर्श हा सुद्धा वाचनाचा एक भाग आहे. आणि त्या आणि तो खूप महत्वाचा फॅक्टर आहे यार. म्हणजे कितीही म्हटलं ना तरी ते वास येतो त्या सगळ्या पुस्तकाचा, पद्धतीने मिळत नाही. पुस्तकाचा वास ही वास सगळ्यात येतो, महत्वाची किती गोष्ट आहे. मजा आहे. तसं आहे ते. त्यामुळे ए, बरं, या मी सगळ्या ना लेखकांचा आणि कवींचा उल्लेख होतो आहे, तर मला एक उल्लेख आवर्जून करावा असं वाटेल, की आवडते कवी मी आता मेन्शन केले, तसं माझे अत्यंत आवडते लेखक आणि दुर्दैवाने हे आपण आज बोलतो आहोत, मला हे बोलायला आवडत नाहीये, पण हो. रत्नाकर मतकरी आज आपल्यामध्ये नाही आहेत. तर त्यांच्या स्मृतीला आपण सगळेजण विनम्र अभिवादन करूया. फार मोठे लेखक होते आणि वैविध्यपूर्ण लेखन त्यांनी केलं आहे. म्हणजे बालसाहित्य आहे, कथा आहेत, कादंबऱ्या आहेत, गूढकथेचं एक सुंदर दालन त्यांनी आपल्यासाठी खुलं केलेलं आहे. फार सुंदर गूढकथा आहेत रत्नाकर मतकरींच्या, अवश्य वाचायला पाहिजे. आणि जवळपास 70 एक नाटकं लिहिलीत मतकरी सरांनी. हो, नाटककार, मोठे नाटककार. मोठे नाटककार. आरण्यक वगैरे तर म्हणजे ती क्लासिक नाटकं आहेत त्याची, सुंदरच आहे. तर असं आहे. हा, तर आपले आणखीन बरेचसे मित्र आहेत. मी सगळ्यांची नावं घेऊ शकत नाहीये आपलं बोलणं चालू असल्यामुळे नेमकं. पण अभिजित पानसे,
त्याच्यानंतर अमित राज, मधुराताई तर आहेच. मधुराताई मध्ये एकदा असं म्हणाली की कधीतरी वेड्यागत पुन्हा सुरू करा. कधीतरी वेड्यागत ते कधीतरी वेड्यागत सुरू केलं होतं. तर नाही, ते करायला हरकत नाही ग, पण त्याच्यामध्ये ना कसं आहे, आम्ही तिघेही कलाकार आहोत, आमच्यामध्ये प्रोड्युसर कोणीच नाही किंवा हे जे मॅनेज करणारे माणूस असतो ना, तो आपण हा फार आव नाही आणू शकत. त्यामुळे त्याला जो बरोबर. एक सूत्रधार किंवा ती मोठ बांधणारा कोणीतरी लागतो ना, की आपण म्हणजे जाऊन कार्यक्रम कितीही करू ग, पण बघ अगदी. पण बुकिंग झालं का, जाहिरात आली का, हे 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 खूप वेळ नाही करू शकत आपण. तो पिंड नाहीये आपला, आणि तो आपला नाहीये तर नाहीये. त्यामुळे हे कोणीतरी असं छान पेलणारा असेल तर मला अजूनही करायला आवडेल ते, कारण त्याला खूप छान रिस्पॉन्स लोकांचा येत होता. कधीतरी वेड्यागत म्हणजे एकही गद्य वाक्य नसलेलं आणि एकामागून एक कवितेने उभं राहिलेलं नाटक होतं ते. तर आणि त्यात ते कॉन्सेप्च्युअली नाटक, किती सुंदर आहे. हो, मग ते नाटक होतं, आणि कारण त्याला मी नाटक म्हणतो. प्रयोगच होता तो नाटकाचा, कारण नेपथ्य, साऊंड, या सगळ्या सकट लाईट्स, त्या सगळ्याचा वापर करून जसं नाटकामध्ये आपण एक नाटक फुलवतो, तसं ते ती संहिता फुलवलेली होती त्यावेळेला. तर हरकत नाही, कोणी असेल तर मला विचार करूया आपण, खरोखर करू. अभिजित दादाने असं बोट दाखवलंय, तो तयार आहे हे करायला. हे अरे मनावर वा, घेतलं पाहिजे. अरे वा वा वा, अभिजित, करूया, नक्की करूया. आता हे संपलं की आपण एकदा बोलूया आणि काहीतरी यातनं छान मार्ग काढूया, कसं करायचं, पुढे जायचं. लेट्स सी. संदीप, एखादी कविता तू ऐकव ना, त्याच्यानंतर मी एक पुन्हा फरमाईशची एक एक फरमाईशीची कविता येस, ऐकवते. येस. फरमाईशीची असा खरा तर शब्द नसावा, पण मी तयार केला आज एक नवीन. फरमाईशीची कविता, वा. हा. फक्त मला सांग, हे किती वेळ आपण करायचंय, मग त्यानुसार मी करतो, कारण माझ्या लेकीला 6 वाजता तिचा ऑनलाईन क्लास आहे. तर त्याच्यामुळे तिला काय म्हणतात, नेट वायफाय लागेल. वायफाय खूप अशक्त असल्यामुळे, मग मला आजच्या कार्यक्रमाचं टेन्शन आलं होतं माहिती का. काल तर माझ्या इथे फोनही लागत नव्हता, नेट बीट तर नाही नाही, गंडलंच पण होतं पूर्ण. खूप आपला खूप नॉर्मल छान झालाय. आज आज आणि खूप पावणे छान झाला सहा आपला. वाजले, माझं अजिबातच लक्ष हो, गेलेलं नाहीये घड्याळात. म्हणजे प्लीज, म्हणजे मी तो अत्यंत नम्रपणे तुला हे विनंती करतो आहे मी. त्याच्यामुळे तू प्लीज वाईट मानू नको, आणि गप्पा खूप रंगल्यात, आणि मध्येच असं एकदम ब्रेक दाबायचा, म्हणजे ते लोक असे कारमध्ये असं नाही होतात नाही, ना, मग आपण तसं एक नाही. आयडिया करूया. हा, हा, आपण एक आयडिया करूया. एनिवे आपण आता 4:30 वाजल्यापासून बोलतोय हो, कंटिन्युअसली. हो, तर मी ही फरमाईशीची कविता ऐकवते, हो, आणि त्याच्यानंतर तू एक काहीतरी मस्त ऐकव, आणि मग आपण इथे थांबूया आज. म्हणजे एक चालेल. छान नोटवरती आपल्याला व्यवस्थित थांबता येईल. येस, येस, अर्धवट येस. पण हा. मजा आली, आपण नेहमीसारखीच धमाल करत करत. मला तर बाबा मजा येस. आली, तुमचं मला माहिती नाही. थँक्स यार. थँक्स यार, म्हणजे मला पण खूप मजा आली अर्थात. येस, येस, आणि येस, येस. आपला एक सुधींद्र देशपांडे नावाचा मित्र आहे, त्याने ऍक्च्युली मला सकाळी पण मेसेज केला होता. तर हा, तू प्लीज ती कविता ऐकवू शकतोस का, अबोली कुडता हिरवी ओढणी, अशी त्याची रिक्वेस्ट आहे. मी कधीतरी नक्की ऐकवीन, परंतु ती माझ्याकडे खरंच नाही. आणि स्मरणशक्तीच्या बाबतीमध्ये हो. माझं म्हणजे रिकामा पाण्याचा बंब आहे. त्याच्यामुळे कृपया ते म्हणायचं आणि मध्ये करत आठवायचं, ते त्यात काही नाही मजा नाही नाहीये. नाही, तसं नाही. बरं, आणि म्हणजे सुधींद्राला पण सॉरी त्याच्यासाठी, आणि इतरांनाही सांगतो की हो, फरमाईशी खूप राहिलेल्या आहेत, मला कल्पना आहे. परंतु मी आज मुद्दामूनच वेगळं वाचायचा प्रयत्न केला आहे, की त्याच कविता आपण या पुस्तकातही वाचू शकतो, युट्यूब हो. वरती पण आहेत. आणि सध्या युट्यूब आणि याच्यामुळे खूप अवेलेबल आहेत, आहेत. सो ज्यांना तर बघायच्या कृपया असतील त्यांनी. कृपया गैर मानू नका, कारण हा माझा एक प्रयत्न आहे नवीन नवीन सादर करण्याचा. तर त्याच्यामुळे तुम्ही ते प्रेमाने समजून घ्याल, असा मला विश्वास आहे. पण आय एम शुअर कोणीच त्याचा राग मानणार नाही त्याबद्दल, कारण आपल्या या कार्यक्रमाचा परत मुळात तोच उद्देश आहे की जे आपण रेग्युलरली ऐकवत नाही तेच या निमित्ताने सगळ्यांना ऐकवावं. म्हणजे फक्त मला येस, आणि येस. तुला असं नाही, राईट. सगळ्यांनाच त्या निमित्ताने नवीन काहीतरी ऐकवते. सो येस, येस. वसुधा डी म्हणून आहेत. आता ते डी म्हणजे काय मला माहित नाही, कारण इंस्टाग्राम वरती फक्त हँडल्स दिसतात, पूर्ण नावं बऱ्याचदा दिसत नाहीत. सो त्यांनी किलबिललेले उजाडताना नावाची विंदा करंदीकरांची कविता आहे, हा. ती ऐकवा म्हणून फरमाईश केली होती, तर अरे ती वा, ऐकवते. वा वा वा. हा. किलबिललेले उजाडताना
ओठ उगवतीचा थरथरला, हा किलबिललेले उजाडताना ओठ उगवतीचा थरथरला, हा गुलाबलेला ओल लालसर. वा पुन्हा पुन्हा किलबिललेले उजाडताना ओठ उगवतीचा थरथरला, गुलाबलेला ओल लालसर. गुलाबलेला तुडुंबलेले संथ निळेपण, पसरत गेले चार दिशांना तांबूस वेडे. वा 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 क्या बात तुडुंबलेले संथ निळेपण, पसरत गेले चार दिशांना तांबूस वेडे. हा हळूहळू मग निस्तब्धातून स्वप्ने उडाली गुलाल घेऊन, हा लाल चुक्षा चोचीमध्ये पिंजर पंखी. किती हा गोड आहे. वा 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 वा, क्या बात आहे फार सुंदर हळूहळू मग निस्तब्धातून स्वप्ने उडाली गुलाल घेऊन, हा लाल चुटुक्षा चोचीमध्ये पिंजर पंखी. आणि नंतर आप खुशीने अभ्र वितळले. वा 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 आणि नंतर आप खुशीने अभ्र वितळले, उरले केशर आणि भराभर उधळण झाली आकाशावर आकारांची रंग दंगल्या. वा 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 क्या बात है क्या बात है क्या बात आणि भराभर उधळण झाली आकाशावर आकारांची रंग दंगल्या. रंग नाही रंग उमगले, नाही उमगले केव्हा सरला रजत राग हा. वा मला नाही वाटतं ना उमगले विंदाने ना एका केव्हा. कवितेमध्ये कवीना हा, पुस्तकासाठी 66 टायटल्स देऊन टाकलेली आहेत त्याच कवितेमध्ये असं मला हो वाटतंय ना रे, काय सुंदर आहे हे. हे घ्या हे घ्या हे घ्या हे घ्या हे घ्या असं नाही उमगले केव्हा सरला रजत राग हा, ही अस्थायी. वा नाही उमगले केव्हा सरला रजत राग हा, ही अस्थायी. आणि उमटला रौप्य तराणा झगमगणाऱ्या जलद लयीतील. वा 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 असा विसरलो विसावलो अन हा नीरवतेच्या गुप्त समेवर. वा वा गुप्त वा समेवर हा, गुप्त म्हणजे समय नुसती समेवर येत नाही ते. क्या बात असा विसरलो विसावलो अन हा नीरवतेच्या गुप्त समेवर. गुप्त समयवर आणि नंतर नकळे कैसी मनात माझ्या काही न करता जाणीव भरली कृतार्थतेची. वा वा जाणीव वा वा भरली कृतार्थतेची. क्या बात आहे अप्रतिम ना वसुधा, थँक्यू सो मच. मी शेवटचं परत एकदा वाचू का? मला नाहवत नाहीये त्याच्यामुळे. बिलकुल बिलकुल नाही उमगले केव्हा सरला रजत राग हा, ही अस्थायी. आणि उमटला रौप्य तराणा झगमगणाऱ्या जलद लयीतील. असा विसरलो विसावलो अन नीरवतेच्या गुप्त समेवर. आणि नंतर नकळे कैसी मनात माझ्या काही न करता जाणीव भरली कृतार्थतेची. जाणीव भरली कृतार्थ दे कृतार्थतेची. क्या बात ती सुंदर आहे हे. मॅड पीपल मॅड पीपल्स. येस. मॅड पीपल्स मॅड मॅड डेमन्स वेडे राक्षस तर एक याने या कवितेने शेवट करतो मी की येस. कवी आणि कविता की तुम्ही कविता लिहायला लागता त्या प्रसंगी त्यांना दाद मिळते छापून येतात कार्यक्रमात वाचता हे सगळं ठीक आहे पण त्याचा आणि कवितेचा काही संबंध नाही आणि मग एक वाईट प्रकारे कमर्शियलायझेशन व्हायची शक्यता असते बघ की आपल्याला काय म्हणायचं राहतं बाजूलाच लोकांना काय आवडतंय तिकडे सारखं फोकस आणि मग ती प्रतारणा एकीकडे तुम्हाला काही प्रमाणात तुम्हाला जे काय व्यावहारिक यश बीज देत असेल तर असेल पण आतमध्ये ते खातं तुम्हाला आणि मग एक तो दृष्टिकोनच होऊन जातो विकृत होऊन जातो थोडासा की आता इतकं सहज सरळ उगवत नाही पीक आता इतकं सहज सरळ उगवत नाही पीक हाती येताच म्हणतो दाणा नेऊन मला वीक
त्यातला आनंद गेला, पिकवण्याचा आनंद गेला, काहीतरी निर्मिती होते त्याचा आनंद गेला. आता इतकं सहज सरळ उगवत नाही पीक, हाती येताच म्हणतो दाणा नेऊन मला वीक. कर्तव्यागत झरतो पाऊस, नेमे भिजते माती. पावसाने कर्तव्य म्हणून नसतं पडायचं ना. म्हणजे नाही, त्याने अं, पडायचंच असतं फक्त. म्हणजे पुलंच्या ह्याच्यामध्ये दिनेश नावाचं एक व्यक्तिचित्र आहे. त्याच्यामध्ये तो दिनेश, छोट्या दिनेशचं वर्णन केलंय 4 वर्षाचं. तर त्याला आंघोळ अजिबात करायची नसते. तो सारखा आंघोळ म्हटलं की पळत असतो. पण त्याने असं लिहिलंय की जेव्हा तो स्वतःच एक दिवस नग्न होऊन टबामध्ये स्वतःला बुचकळू लागतो, तेव्हा जी घडते त्याला आंघोळ. सो तर की आता इतकं सहज सरळ उगवत नाही पीक, हाती येताच म्हणतो दाणा नेऊन मला वीक. कर्तव्यागत झरतो पाऊस, नेमे भिजते माती. आणि कर्तव्यागत कणसामध्ये भरून येतो मोती. कर्तव्यागत कणसामध्ये भरून येतो मोती. घमघम दरवळ जातो दूर कुठल्या कुठल्या गावा. थोडी तुम्हाला प्रसिद्धी बिसिद्धी मिळायला लागते आणि मग फॅन्स जमा व्हायला लागतात की घमघम दरवळ जातो दूर कुठल्या कुठल्या गावा. वेड लागून नाचत येतो रोज नवा रावा. वेड लागून नाचत येतो रोज नवा रावा. पिकवणाऱ्यास कौतुक नको, हवी फक्त चाकरी. पिकवणाऱ्यास कौतुक नको, हवी फक्त चाकरी. या दाण्याची व्हायला हवी गरम गरम भाकरी. या दाण्याची हो व्हायला हो. हवी गरम गरम भाकरी. असे का हे माझे आणि कवितेचे व्हावे. असे का हे माझे आणि कवितेचे व्हावे. एका घरात राहून सुद्धा क्वचित भेटावे. हे एकच घर आहे ना, इथे आम्ही दोघे एकाच घरात राहतो आहोत, पण फार क्वचित भेटतो. असे काय माझे आणि कवितेचे व्हावे. एका घरात राहून सुद्धा क्वचित भेटावे. मला वेगळे हवे काही, तिला वेगळे हवे. मला वेगळे हवे काही, तिला वेगळे हवे. मला हवे छप्पर, तिला वादळांचे थवे. मला हवे छप्पर, तिला वादळांचे थवे. की कोण केव्हा कशासाठी तिला नाही भान. हे सगळे आपले हिशोब झाले हो. केव्हा काय बोलायचं, कुठे बोलायचं, कसं बोलायचं. पण तिला नाही ना, कोण केव्हा कशासाठी तिला नाही भान. जन्मापासून लाभले तिला गोसाव्याचे ध्यान. जन्मापासून लाभले तिला गोसाव्याचे ध्यान. अहो ओढच नाही तिथे कुठले दुराव्याचे भय. ओढच वा. नाही तिथे कुठले दुराव्याचे भय. असे काय झाले तिचे निसंगाचे वय. असे काय झाले तिचे निसंगाचे वय. आणि कशी आहे की अल्लख अल्लख जागत जागत बघते भ्रम सगळा. हे मोठमोठी फंक्शन चालले आहेत, मोठमोठे कार्यक्रम चालले आहेत, लाईट पडतायत सगळ्याच्या. अल्लख अल्लख जागत जागत बघते भ्रम सगळा. आधी असते नुसतीच ओळ, नंतर होते सोहळा. वा वा तिला नाही वा फरक वा. पडत ना, तिला माहिती आहे. अल्लख अल्लख जागत जागत बघतो भ्रम सगळा. आधी असते नुसतीच ओळ, नंतर होते सोहळा. आणि सोहळ्यामध्ये सोडून मला घेईल काढता पाय. तुझा तू ये अवॉर्ड्स. सोहळ्यामध्ये सोडून मला घेईल काढता पाय. आणि नीरव रात्री टाकेल प्रश्न, नक्की चाललंय काय. सोहळ्यामध्ये सोडून मला घेईल काढता पाय. नीरव रात्री टाकेल प्रश्न, नक्की चाललंय काय. हारण्याला ती हार म्हणेल आणि जिंकण्याला जीत. इतकी सहज सरळ नाही बयेची रीत. हारण्याला ती हार म्हणेल आणि जिंकण्याला जीत. इतकी सहज सरळ नाही बयेची रीत. माझे घेणे अर्थाशी आणि तिचे अर्थापार. माझे घेणे आहा. अर्थाशी आणि तिचे अर्थापार. इतका सहज सरळ नाही हा जन्मावरचा वार. आता इतकं सहज सरळ उगवत नाही पीक, हाती येताच म्हणतो दाणा नेऊन मला पीक. वा वा वा, क्या बात है यार. किती सुंदर आहे. धन्यवाद. वा मजा वा. आली खूप. खूप मजा आली स्पृहा. खूपच मजा आली, भेटूया. खूपच मजा आली. लॉकडाऊन संपू दे लवकरात लवकर. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. आपण सगळ्यांनी मिळून प्रार्थनेचा जोर लावू, म्हणजे पटकन हे सगळं निघून जाईल. अगदी अगदी. आणि आणि थँक्यू अरे सँडी, तू कमाल, आज आलास त्या कार्यक्रमासाठी म्हणून. आणि तू इतक्या मस्त. आणि सुंदर आणि न ऐकलेल्या सगळ्या कविता मजा ऐकवल्यास. आणि मजा आली मला. आणि लवकरात लवकर भेटूया सगळेजण, प्रत्यक्ष भेटूया. आणि किती येस. म्हटलं तरी बघ ना, आता आता तुझी दाद मला दिसते आहे, परंतु आता 1600 कार्यक्रम झाले ना जवळजवळ. तसं समोर बघताना एक वेगळी मजा असते. कविता लिहिण्याची मजा वेगळी, सादर करण्याची वेगळी.
दोन्ही फार वेगळं बरोबर. नाहीये, पण पण वेगळी असते. त्याचं मला आता ओढ लागली. बघूया पुन्हा. कारण का ते नुसतं हे नाही आहे की तुम्ही टाळ्या वाजवा आणि मी वाचतो, हे नाही आहे. नवीन लिहिलेलं असतं ना ग. तर तर ते सादर करताना खूप मजा येते. मग ते वाईट आहे हे जरी समोर कळलं तरी मजा येते. नाही, आणि शेवटी ते डोळ्यात दिसतं ना, की त्यांना हा. भिडतंय का नाही भिडतंय, की काय हम्म. वाटतंय नेमकं. म्हणून ऍक्च्युली या मला लाईव्ह सेशन्स एक माणूस पण पुरतो मला. मला असं चांगलं काही सापडलं ना, माझंच नाही, कोणाचंही असू दे, एक माणूस पुरतो मला. ऐक. ऐक. हा, पण ते डोक्यावर नका बसायचं. येस. असं. वा वा. परत थँक्यू, खूप खूप थँक्यू, आणि खरंच लवकर भेटूया. टाटा, बाय बाय. धन्यवाद. सी यू सून. सी यू सून. बाय. तर मित्रांनो, अशा प्रकारे हाही भाग खूप रंगला, खूप मजा आली, खूप छान गप्पा झाल्या, आणि अतिशय सुंदर काही काही इन्साइट्स संदीपने आज बोलता बोलता दिल्या. मी बहुतेक ह्या सगळ्या कविता न ऐकलेल्या होत्या एवढ्या कार्यक्रमांनंतर. आज या निमित्ताने त्या कविता ऐकायला मिळाल्या. डेफिनेटली मला तर आलीच आहे मजा, तुम्हालाही आली असेल अशी आशा आहे. आपण भेटणार आहोत आता खजिनाच्या पुढच्या भागात, म्हणजे परवा, म्हणजे 4:30 वाजता दुपारी. परवा वार आहे बुधवार. आजच सोमवार आहे. हल्ली काही वार आणि तारखा यांचं कोऑर्डिनेशन घडतच नाहीये, त्याच्यामुळे रोजच उठून कुठलाही वार असला तरी काय फरक पडतो असं झालंय. पण मी खरं तर सोमवार, बुधवार आणि शुक्रवारची मनापासून वाट बघत असते, कारण त्या निमित्ताने मला तुम्हा सगळ्यांना भेटता येतं, माझ्या मित्रांना भेटता येतं, जे आपणहून मनापासून या कार्यक्रमात सहभागी होत आहेत आणि इतका सुंदर वेळ आपल्याला देता आहेत त्यांचा. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचे आभार. नवीन कुठल्या कविता तुम्हाला ऐकायच्या आहेत त्यांची फरमाईश मला जरूर पाठवा. आपण जशी रोज इथं त्या कविता घ्यायचा प्रयत्न करतो ज्या पद्धतीने, तशाच कविता घ्यायचा प्रयत्न करूया. परवाच्या भागामध्ये आपल्याला भेटायला येणार आहे प्रसाद ओक, दिग्दर्शक, अभिनेता आणि अत्यंत उत्तम रसिक, आणि मराठी भाषेवर ज्याचं मनापासून प्रेम आहे आणि ज्याचं अप्रतिम वाचन आहे, असा हा माझा मित्र परवाच्या भागामध्ये आपल्याला भेटायला येणार आहे. त्यामुळे मी तुम्हा सगळ्यांची वाट बघेन परवा दुपारी 4:30 वाजता. नक्की भेटूया. तोपर्यंत टाटा, बाय बाय. काळजी घ्या, घरात थांबा.